आज आपल्या एपिसोडमध्ये एक अशी व्यक्तिमत्व आहे जी आपल्या पदावरनं नाही तर विचारांवरनं, निवडलेल्या मार्गांवरनं आणि सातत्याने केलेल्या मेहनतीवरनं ओळखली जाते. त्यांचं नाव आहे नितीन दातार. टेक्नॉलॉजी ते इंटरनॅशनल बिझनेस आणि इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युटर ते स्ट्रॅटेजिक डिसिजन्सपर्यंत त्यांनी खूप सारे रोल्स प्ले केलेले आहेत. प्रत्येक रोल प्ले करताना त्यांना एक सोपी वाट होती, पण तरीही त्यांनी थोडी कठीण का असेना पण अर्थपूर्ण वाट निवडली. यामुळे त्यांनी स्वतःला खूप हळूहळू अपग्रेड केलेले आहेत. या एपिसोडमध्ये आपण डेझिग्नेशनच्या पलीकडे जाऊन नितीन सरांचे एक असे प्रवास बघणार आहोत, जिथे त्यांनी लाईफमधले रिस्क कशी घेतली, आयुष्यातले किंवा करिअरमधले टर्निंग पॉईंट्स कसे हँडल केले आणि सक्सेसफुल जीवन म्हणजे काय, ह्या सर्वाकडे त्यांनी कसं पाहिलं हे आपण बघणार आहोत. तर हा एपिसोड तुम्ही नक्की पूर्ण बघा आणि आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला. When you are talking about job loss, you are only looking at the current job structure. रिक्षा आल्यानंतर टांगे आल्यानंतर जॉब केला, पण ॲट द सेम टाइम द इकॉनॉमी क्रिएटेड न्यू जॉब्स फॉर द होल व्हॅल्यू चेन ऑफ. पुणे टू जपान हे ट्रान्झिशन कसं झालं? नमस्कार सर. नमस्कार. वेलकम टू आवर पॉडकास्ट. तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता जसं आपण बघितलं की तुमची एक मोठी जर्नी आहे, तर मला तुम्हाला हे विचारायला असं वाटतं की या जर्नीची सुरुवात कुठे झालेली आहे. म्हणजे तुमचं जे एज्युकेशनल बॅकग्राऊंड होतं, आय एम गेसिंग ते पुण्यात झालं आहे, बरोबर? हो. माझा जन्म पुण्यातला आणि सगळ्या शाळा कॉलेजपर्यंतचं सगळं शिक्षणही पुण्यातच झालं. शाळा विमलाबाई गरवारे 5वी ते 10वी, नंतर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, तिथं मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं. आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगला असतानाच फर्स्ट इयरपासून मी जॅपनीज शिकायला लागलो होतो. रानडे इन्स्टिट्यूटला, म्हणजे पुणे युनिव्हर्सिटीचं जे फॉरेन लँग्वेज डिपार्टमेंट आहे, पॉप्युलरली नोन ॲज रानडे इन्स्टिट्यूट, तर तिथे सगळ्या भाषांचे पार्ट टाईम कोर्सेस आहेत. ओके. तर त्यातलं मी जॅपनीज सिलेक्ट केलं होतं. अगदी छंद म्हणून काहीतरी संध्याकाळी नुसतंच COEP म्हटल्यावर बोट क्लब हा सगळ्यांची ॲक्टिव्हिटी होती संध्याकाळची. सगळेजण बोट क्लबला जातात, आपण काहीतरी वेगळं म्हणून कुठली तरी फॉरेन लँग्वेज शिकायला मी सुरुवात केली होती. म्हणजे त्याला आपली सुरुवात त्या जपान ट्रॅकची सुरुवात म्हणायला हरकत नाही तशी. पण सर, जेव्हा तुम्ही शालेय जीवनाबद्दल मला थोडं जाणून घ्यावं असं वाटेल की तेव्हा कसं होतं, तुम्ही यू वर द फर्स्ट बेंचर और द लास्ट बेंचर, की तुम्ही एकदमच टॉप करायचे प्रत्येक विषयामध्ये? नाही, मी एकदम टॉप कधीच नव्हतो. म्हणजे आता आजकाल असे नंबर बहुतेक लावत नाहीत. म्हणजे पूर्वी जे शाळेमध्ये प्रत्येक परीक्षेत नंबर लावायचे, पहिला कोण दुसरा कोण, तर मी पहिल्या 3, 4, 5 मध्ये वगैरे कधीच नव्हतो कुठल्याच विषयामध्ये. पण अगदी बॉटम पण नव्हतो. मी साधारण मधल्या फळीचा फलंदाज म्हणूनच माझं अकॅडमिक करिअर सगळं झालेलं आहे. म्हणजे काही कुठे फार उठून दिसेल काही प्रगती किंवा पूर्ण इग्नोर होईल असं काही कधी नव्हतं. साधारण 10 नंबरच्या आसपास मी वर्गात माझ्या असायचो. तर आता आपण येऊया तुमच्या जर्नीकडे सर. म्हणजे मला असं हे जाणून घ्यायची खूप उत्सुकता आहे की पुणे टू जपान हे ट्रान्झिशन कसं झालं. तुम्ही सांगितलं की सर्वजण स्पोर्ट्सकडे जात होते किंवा स्विमिंगकडे जात होते, पण यू चोज टू लर्न जॅपनीज लँग्वेज ॲट दॅट टाइम. पण मग त्याचं पुढे रूपांतर जपानपर्यंत कसं झालं? तो काही प्रवास खूप प्लॅन्ड होता असं नाही. मी ज्याला जपानी भाषा शिकायला सुरुवात केली, ते मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगला होतो. माझ्याबरोबरचे काही लोक किंवा माझे सिनियर्स काही मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधले जर्मन शिकत होते. त्यामुळे मलाही सुरुवातीला आपण जर्मन शिकायला पाहिजे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग इज इक्वल टू जर्मन अशी म्हणजे अजूनही तसंच समीकरण आहे. पण माझ्या बाबांनी थोडंसं त्याला पुश दिला की तू जपनीज शिकून बघ, तिथं कोणी नाही आहे आणि दॅट इज द नेक्स्ट बिग थिंग.
नाही जमलं तर सोडून राइट. दे. मला त्यांनी असं काही प्रेशराईज केलं नाही. त्यामुळे हे अत्यंत अनप्लॅन्ड होतं. पण मग ग्रॅज्युएट झाल्यानंतर अ, मी जॅपनीज शिकत असल्यामुळे काही रोटरी क्लबच्या स्कॉलरशिपसाठी ॲप्लाय केले होते. मला ते मिळाली नाही. पण त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीमधनं जे कॉन्टॅक्ट झाले, तर त्यातून मला त्यावेळची ICIM, आता त्या कंपनीचं नाव बदलून झेन्सार आहे. तर तिथल्या HR मॅनेजरनी विचारलं, की "तू इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आहे, जॅपनीज शिकतोयस, तू व्हाय डोंट यू जॉइन अस?" तर ठीक आहे म्हटलं. काहीतरी त्यावेळेला हे 1992 साली IT हे कोणाला माहितीच नव्हतं. अ, बऱ्याच लोकांनी मला वेड्यात काढलं, की त्यावेळेला मला टेल्कोची, म्हणजे आता टाटा मोटर्सचं ऑफर लेटर होतं. म्हणजे ओके. त्यावेळेला टेल्कोचं ऑफर वॉज मोर व्हॅल्युएबल दॅन युअर ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट. तर ते सोडून तू काहीतरी सॉफ्टवेअर, हे कंपनीचं नावही तर कोणाला माहिती नाही. पगार ₹100-200 कमी होता. टेल्को काहीतरी 2800 देत होती, ICIM 2600 का ₹2400 महिना होता. हो. तर का असं करतोयस? माझ्या त्यावेळेच्या मुख्याध्यापकांनी सुद्धा म्हणजे माझ्याकडे असं गेला, आता वाया गेला मुलगा. चांगला हुशार होता, चांगलं करिअर होतं, पण सगळं उद्ध्वस्त करतोय, अशा नजरेने माझ्याकडे बघितलं होतं त्यावेळेला. पण तिथे मी जॉईन झालो आणि मग तेव्हापासून मग जॅपनीज प्रोजेक्ट्सवरच काम करणं. साधारण 2-2.5 वर्ष तिथं काम केल्यानंतर लक्षात आलं, की आपल्याला या देशाबद्दल, या संस्कृतीबद्दल काहीच माहिती नाही आहे. हम्म. त्यामुळे ज्यावेळेला आपण डेव्हलप केलेलं सॉफ्टवेअर एंड युजर्स वापरतात, त्यावेळेला त्यांची मेंटॅलिटी, त्यांची एक्सपेक्टेशन्स, हे आपल्याला काहीच कळत नाही आहे. त्यामुळे त्या देशात म्हणजे अभ्यास करणं ठीक आहे, भाषा आली तरी ती मेंटॅलिटी, ती संस्कृती समजणार नाही. राइट. त्यामुळे त्या देशात जाऊन आपण थोडा वेळ, काही काळ राहून जरा समजून घ्यावं. अ, अर्थातच सॅलरी वाढते, म्हणजे फॉरेनला जाण्यासाठी मागचे जे इन्सेंटिव्ज असतात, जे लोकांना अट्रॅक्शन्स असतात, ती सगळी होतीच. राइट. पण ते ICIमध्ये तशी पॉलिसी नव्हती लाँग टर्म वर्क परमिटवर लोकांना जपानला पाठवणं. जपानला ऑन पाठवायचं. द अदर हँड बाकीचे माझे त्यावेळेचे कलिग सगळे UK, US फटाफट जात होते. त्यामुळे मग ते ICIM सोडून मी एका छोट्या कंपनीत, सुत्रा सिस्टीम्स म्हणून कंपनी होती त्यावेळेला, त्याच्यावर जपानला आलो. सुरुवातीला 1-2 वर्षच राहायचा प्लॅन होता. थोडेसे पैसे साठले की बस, थोडा अनुभव आला की पुरे झालं. पण त्याच्यानंतर एकापुढे एक गोष्टी घडत गेल्या आणि आता 30-31 वर्ष झाली जपानला. मी अजून इथंच आहे. सर, सर जसं तुम्ही म्हटलात की तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी भेटली, एक तुम्ही त्याच्याहून वरची ऑपॉर्च्युनिटी जी समाजाला मान्य होती की बाबा टेल्कोमध्ये जाणं सर्वात बेस्ट आहे, आणि तुम्ही ऑपोजिट हे घेतलं, तर काय इन्स्पिरेशन होतं किंवा काय मोटिवेशन होतं? खरं फार त्यावेळेला मी विचार केला नव्हता याचा. एकच होतं की आपल्याकडे टेल्कोचं ऑफर लेटर आहे. म्हणजे इंडस्ट्रीनी आपल्याला रिकॉग्नाइज केलेलं आहे. तर सगळं हे सॉफ्टवेअरमध्ये मध्ये जाऊन समजा आपल्याला ते नाही जमलं, तर एनिवे आपण पुन्हा मॅन्युफॅक्चरिंग आणि ट्रॅडिशनल पाथवर येऊ शकू. बरोबर. इथेही पुन्हा माझ्या घरच्यांनी, आईवडिलांनी तेच सांगितलं, की करून बघ. नाही जमलं तर देअर इज अ फॉल बॅक. मी इतकी त्यावेळेला त्या समाजामध्ये किंवा माझ्या आजूबाजूला टेल्कोचं ऑफर लेटर याला किंमत होती. की आहे म्हणजे नाव यू आर सेट, यू हॅव बीन रेकॉग्नाइज्ड. नवीन काहीतरी करून बघायला हरकत नाही. एवढाच, फार काही त्यात डीप विचार नव्हता. हे IT इंडस्ट्री एवढी प्रगत होईल, सॅलरीज एवढ्या वाढतील वगैरे, त्यावेळेला काहीच रादर कमी सॅलरीवर मी तिथे जॉईन होत होतो. ओके. मग सर, जो तुम्ही जपानला गेलात, त्यानंतर तुम्ही तिथेही जॉब केला, पण तिकडनं मग तुमची बिझनेसमध्ये हे ट्रान्सफर कसं झालं? म्हणजे तुम्ही कसा विचार केला की आता मी मला एक इथलं मार्केट ॲनालिसिस झालंय, आता मी एक बिझनेस चालू करू? आणि त्याच्याच एक फॉलोअप क्वेश्चन असा आहे की जपानमध्येच का? म्हणजे वापस भारतात हां. येऊनही एक चान्स तुम्हाला नक्कीच त्यावेळेस असेल की भारतात करू. मग व्हॉट वॉज द थिंकिंग बिहाइंड की मी जपानमध्ये करेन सेटअप असं? खरं सांगायचं तर एवढं काही थिंकिंग, ॲनालिसिस वगैरे असं काही केलेलं नव्हतं. मी जपानमध्ये होतो. अ, आजूबाजूला बघितलं की इथं काम भरपूर आहे, पण हां, करायला लोकं नाही आहेत. बरोबर आहे.
त्यावेळेला मी सुत्रा सिस्टीम सोडून मग दुसऱ्या एका छोट्या जॅपनीज कंपनीत जॉईन झालो होतो. तर तिथे लोक मिळत नव्हती, त्यामुळे आमचा जो CEO होता, छोटी कंपनी होती एक 50-60 लोकांची, तो बऱ्याच प्रोजेक्ट्स नाकारायचा, की नाही आमच्याकडे लोकच नाहीत करायला. ओके. ते बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं, म्हणजे असं मला वाटलं की हे काही खरं मी इथं आपल्याला काहीतरी करता येईल. म्हणजे हा जो किडा म्हणतात ना, तसा तो वळवळायला लागला. मग मी पुण्यामध्ये त्यावेळेला माझ्या कॉलेजमधलेच क्लासमेट्स अजित पाटील आणि अशोक कलुरा, त्यांनी एक सॉफ्टवेअर कंपनी चालू केली होती ऑलरेडी, अँड दे वर स्ट्रगलिंग. सो आय टीम्ड अप विथ देम की ओके. ठीक आहे आपण ट्राय करू जपान, म्हणजे जॅपनीज लँग्वेज वगैरे असे, पण ते म्हटलं मी बघीन, शेवटी सोर्स कोड सगळा इंग्लिशमध्येच लिहितो. मी राईट. इतका बाळबोध बालिश सगळा तो विचार होता त्यावेळेला, मी असं आता वाटतं. तर मी माझ्या CEOला सांगितलं की तू ऑफशोअर आणि असं काही सोडून दे, एवढा काही फार विचार करू नको. आत्ता तू मला एक माणसाचं काम देतोस, ती मला मी एक स्क्रीन व्हिज्युअल बेसिकमध्ये डेव्हलप करून देतो तुला आठवड्याभर. तर त्याच्याऐवजी तू मला 2 स्क्रीन दे, मी दुसरा करून घेतो. कुठे कसं काय होतं याची तू काळजी करू नको. तर ते मी मग पुण्यामध्ये अशी थोडा थोडा हे काम करायला सुरुवात केली. सुरुवातीला अगदीच म्हटलं असं किडा म्हणून करायला सुरुवात केली होती, की स्वस्थ बसवत नाही, मग काहीतरी आपण वेगळं करून बघू. त्यातून ती सुरुवात झाली. त्यावेळेला असा अजिबात काही प्लॅन नव्हता की आपण एक कंपनी मोठी करू, मग त्याचा एक्झिट वगैरे असा काहीही प्लॅन नव्हता. आपण म्हणजे इथे अपॉर्च्युनिटी आहे, त्याचा आपल्याला कसा उपयोग करता येईल, एवढाच मी विचार करत होतो. सर मला म्हणजे याच्याच एक फॉलोइंग अशी गोष्ट विचारावीशी वाटेल की तुम्ही आता हे चालू केलं, तुम्ही त्यांच्याकडनं थोडे प्रोजेक्ट्स घ्यायला चालू केले, डेफिनेटली ते एन्व्हायरमेंट सपोर्टिव्ह होतं म्हणून ते पुढे घडलंही. पण असा कुठला पॉईंट होता तुमच्या आयुष्यात त्या काळात की जेव्हा तुम्हाला वाटलं की आता नो टर्निंग बॅक, आता म्हणजे इथेच पुढे आपल्याला करायचंय असं? टर्निंग बॅक हा प्रश्न कधी आलाच नाही. आणि हां, सॉरी, तुझ्या आधीच्या प्रश्नात व्हाय जपान, हां. त्यालाही काही फार डीप उत्तर नाही आहे. मी जपानमध्ये होतो. दुसरं, तिथं इंडियन IT बद्दल लोकांना माहिती नव्हती. हे मी 97-98 मधले सांगतोय. ओके. बाकी मोठ्या इंडियन IT कंपनीज कोणी नव्हत्या. त्यामुळे मी आत्ताच्या मॅनेजमेंट जार्गनमध्ये म्हणायचं तर इट वॉज अ ग्रीन फील्ड, कॉम्पिटिशन नव्हती. त्यामुळे ते करायला सुरुवात केली. पण कॉम्पिटिशन नसली तरी मार्केट ची मॅच्युरिटी नव्हती. म्हणजे पीपल वर नॉट रेडी टू बिलीव्ह की हे इंडियामध्ये असं काहीतरी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट वगैरे होईल. त्यामुळे त्याच्यात पुढे करता आलं. आणि देअर आर नो टर्निंग बॅक. म्हणजे आपण हे सोडून काहीतरी वेगळं करावं असा विचारच कधी आला नाही. त्यामुळे असं पॉईंट ऑफ नो रिटर्न आपण क्रॉस केला आहे वगैरे असंही कधी वाटलं नाही. ते आपल्याला म्हणजे करायचंच होतं, त्याच दिशेने आपल्याला जायचं आहे. आणि मग ती जी थोडी नशा येते ना, हां. की एक प्रोजेक्ट झाला की मग आता आपली कंपनी मोठी झालेली आहे, एस्टॅब्लिश थोडी झाली, 10 लोक होती, मग त्याची 20 झाली. पुढच्या वर्षी आपल्याला अजून 20% ग्रोथ करायची आहे. नवीन काहीतरी टेक्नॉलॉजी आल्या आहेत, हमारे त्याच्यात आपल्याला काहीतरी करता येईल का. म्हणजे रोज सकाळी उठताना की आज आपण आता नवीन काय करायचं, कुठे अटॅक करायचा, म्हणजे अशा मोटिवेशननी अंथरुणातून बाहेर पडायचे ते बरेच दिवस मग मी अनुभव. दिवस होते. त्यामुळे नो टर्निंग बॅक, म्हणजे टर्निंग बॅक का नाही हा प्रश्नच कधी आला नाही. म्हणजे अर्थातच असं वाटलं की अरे आपण सगळेच सक्सेसफुल झाले असं नाही. IT प्रोजेक्ट्स तुम्ही बघितले तर निम्म्यापेक्षा जास्त फेलच होतात. फेल इन द सेन्स ओव्हर बजेट, ओव्हर शेड्यूल, अशा अशा अर्थाने. तर तसेही खूप आले फेल्युअर्स. तेव्हा कधी कधी वाटलं की अरे हे काय चाललंय आपलं, म्हणजे हे कधी आपण सुधारणार आहोत की नाही. पण मी ते तेवढंच, म्हणजे आपण हे सगळं बंद करावं वगैरे असं कधी फारसं वाटलं नाही. नाईस.
तर सर मला असं विचारायचं आहे की जसं तुम्ही म्हटलेत की तुम्ही तुमचे 2 फ्रेंड्स जे होते तुमच्या कॉलेजचे त्यांना तुम्ही रीच आउट केलं अँड देन यू स्टार्टेड द थिंग्स अहेड. पण असं तुम्हाला कधी वाटलं का जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये होते की मी पुढे जाऊन माझा स्वतःचा एखादा बिझनेस असेल किंवा मी एक मोठी कंपनी उभारेल वगैरे? नाही, मुळीच नाही. पण ह्या सगळ्या जर्नीमध्ये मी चालू केलं त्यावेळेला म्हटलं काहीतरी आपल्याला वेगळं करायचं आहे, काहीतरी करून बघूया. अशा एक विचारानेच सगळं चालू केलं होतं. म्हणजे असं कॉलेजमध्ये असताना थोडी थोडी म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग आणि मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा लेट 80s. इकॉनॉमी वॉज स्टील क्लोज्ड, इम्पोर्ट ड्युटीज व्हेर हाय. राईट. त्यामुळे गव्हर्नमेंट वॉज प्रमोटिंग इम्पोर्ट सबस्टिट्यूट प्रॉडक्ट्स. मग मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये असल्यामुळे काहीतरी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये आपल्याला करता येईल, आपण स्वतःचं काहीतरी करू, अशी स्वप्न होती. पण मग काय सगळ्यांनाच ती स्वप्न असतात, मग त्याला काही फार खूप प्लॅनिंग तेव्हापासून सुरू झालं होतं वगैरे असं मला नाही म्हणता येणार त्याच्याबद्दल. जस्ट एकापुढे एक गोष्टी घडत गेल्या. तुम्ही हालचाल केली की दरवाजे 4 ठोकावले तर 2 तरी त्यातले उघडतात, त्यातून पुढे अजून काहीतरी होतं. तसाच तो सगळा प्रवास 2008-2010 पर्यंत झाला. सुंदर आहे. पण सर अजून एक थोडं मला त्याच्यात तुम्हाला असं विचारायला आवडेल की जसं तुम्ही आता म्हटलात की सगळेच प्रोजेक्ट्स आपले सक्सेसफुल होत नाही, फेलियरही होतात. तसंच आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपण करतो ती सक्सेसफुलच होते याची खात्री नसते, फेलही होते. तुमच्याही आयुष्यात बरेच असे क्षण आले असतील जिथे एखादं मायनर सेटबॅक किंवा असं तुम्हाला फेस करावं लागलं असेल. तर त्यावेळेस तुमचं थिंकिंग कशी होती किंवा काय असे विचार होते जे तुम्हाला त्याच्यातून पुढे घेऊन गेलेत? जे आपण काय मध्ये सेटबॅक्स हां. अनुभवले, त्यातले काही बिझनेसमधले सेटबॅक म्हणजे तुमच्या डिलिव्हरीनंतर कस्टमर इज नॉट हॅपी, डिलिव्हरी इज फेल्युअर, कस्टमर रिफ्यूज टू पे, अँड इट वॉज अ व्हेरी लार्ज प्रोजेक्ट. तर त्यावेळेला पहिली म्हणजे कोर्टात जाणं, काहीतरी कायदेशीर हे करणं, इट वॉज कम्प्लिटली आउट ऑफ अवर रीच. वी वर व्हेरी व्हेरी स्मॉल, आणि जपानमध्ये काही लॉसूट वगैरे करणं वॉज इम्पॉसिबल. तर त्यावेळेला 2 फेजेसमध्ये अशा गोष्टी मी कायम सॉल्व करतो की इमिजिएट डॅमेज कंट्रोल, जो काय डॅमेज आहे तो लिमिट कसा आपल्याला करता येईल, म्हणजे इट शुड नॉट स्पिल ओव्हर इन टू अदर प्रोजेक्ट किंवा अदर कस्टमर्स. आणि दुसरं, फेल्युअर झाल्यानंतर त्या कस्टमरबरोबरची रिलेशन शुड नॉट बी डॅमेज्ड. नाईस. सर म्हणजे तुम्ही आता 3 मित्रांनी मिळून एक कंपनी चालू केली होती. तर तुम्ही कामं कशी वाटून घेतली होती की अमुक अमुक पर्सनने हे सांभाळायचं, मी हे सांभाळेल आणि अमुकने सेल्स सांभाळायचं वगैरे? आणि याच्याच एक फॉलोअप मला असं विचारायला आवडेल की आपण खूप वेळेस बघतो, म्हणजे मी असे खूप फाउंडर्स बघितलेत की 2 मित्र चालू करतात किंवा 2 फ्रेंड्स किंवा 2 पार्टनर्स जे असतील भेटलेले चालू केले त्यांनी, पण ते एकमेकांच्या कामांमध्ये खूप घुसतात. मी असेही काही फाउंडर्स बघितले की जे एकमेकांच्या कामात बिलकुल घुसत नाही, ते आपापलं करत असतात आणि ते खूप व्यवस्थितपणे करतात. तर तुमचा कुठला अप्रोच होता आणि तुम्ही तिघांनी काय वाटून घेतलं होतं असं? असं आम्ही कधी फॉर्मली डिस्कस करून कामाची वाटणी केली नाही, ती नॅचरली झाली होती. मी जपानमध्ये होतो, मला जॅपनीज येत होतं. सो द एंटायर एनी डिसिजन रिगार्डिंग जॅपनीज बिझनेस, जपान डोमेन वॉज विथ मी. Ajit was not a salesman, he was an execution guy, or he is an execution guy. He focused on setting up delivery. He's a people's man. So he had that knack of creating very well-oiled teams. So he looked after delivery. And the third, Ashok, he was more toward, he has spent some time in the US. So he looked after our American business. ओके. आणि फायनली ॲट द एंड ऑफ द डे, ॲज यू सेड, ऑफकोर्स वी हॅड डिफरन्स ऑफ ओपिनियन्स. पण म्हणजे या कंपनी चालू करणं आणि एक्झिट या सगळ्या जर्नीमधलं सगळ्यात महत्त्वाचं लर्निंग आहे की कुठलाही डिसिजन हा बरोबर किंवा चूक नसतो. बरोबर. डिसिजन आहे डिसिजन. राईट. तुम्ही त्याला बरोबर चूक हे त्याच्या आउटकमवरून ठरवता, पण तो आउटकम हा
तुम्ही तो डिसिजन कसा एक्झिक्यूट करता त्याच्यावरून ठरतो. त्यामुळे बरोबर. म्हणजे डिफरन्स ऑफ ओपिनियन्स असले तरी वन्स वी डिसाइडेड द अप्रोच देन देर वॉज नो होल्डिंग बॅक. देर वॉज ऑलवेज डिस्कशन की यू एसमध्ये इट्स व्हेरी इझी टू गेट द बिझनेस, पण देर आर डिफरंट सेट ऑफ प्रॉब्लेम्स. स्केलिंग पटकन होतं पण ड्रॉपही लगेच येतो. राईट. जपानमध्ये ऑन द अदर हँड इट्स व्हेरी डिफिकल्ट टू ग्रो, बट वन्स यू आर ॲट अ सर्टन लेवल देन इट कंटिन्यूज. सो आपली एफर्ट आहे, नवीन रिसोर्सेस आहेत ते यू एसमध्ये वापरायचे का जपानमध्ये वापरायचे, का थर्ड मार्केट कुठे अजून एक्सप्लोअर करायचं वगैरे, अशा डिस्कशन बरेच व्हायचे. पण वॉट एव्हर वी डिसाइडेड देन वी एक्झिक्युटेड दॅट फ्लॉलेसली. मग नाही, मला हे असं वाटत होतं म्हणून मी असं नाहीच करणार, किंवा जर त्याच्यात काही पुढे अपयश आलं तर बघ आम्ही आधी सांगितलं होतं असं करू नका, हे असे डिस्कशन कधी नाही झाले. त्यामुळे एक्झिक्युशन, स्मूथ एक्झिक्युशन इज द की, नॉट व्हॉट यू डिसाईड, नॉट द डिसिजन. राईट. सर, आता जसं तुम्ही सुरू केलं होतं, ठीक आहे, तर याच्यात अशी पोझिशन कधी होती की जेव्हा तुम्हाला फर्स्ट $1 मिलियन कस्टमर भेटला होता, आणि तो मोमेंट कसा होता? तसा कुठला एक मोमेंट नव्हता. इट वॉज अ जर्नी ऑफ इयर ऑर टू. ओके. जपानमध्ये देर आर नो सडन चेंजेस, निदर पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह. त्यामुळे तुम्ही काहीतरी प्रपोजल केलं आहे आणि एकदम $1 मिलियन प्रोजेक्ट मिळाला असं कधी होत नाही. म्हणजे वर्टेक्ससारख्या छोट्या कंपनीसाठीच नाही, तर अगदी इन्फोसिससारख्या $1 ट्रिलियन $1 बिलियन कंपनीसाठी सुद्धा. राईट. तर हा जो माझा पहिला $1 मिलियन कस्टमर होता, वी वेअर वर्किंग विथ दॅट कंपनी फॉर more than a year, more than approximately 2 years, I would say. ओके. Typically, at that scale, relation starts with putting some people on site. कारण या देशामध्ये लँग्वेज इज द ग्रेटेस्ट हर्डल. तुमची टेक्निकल स्किल्स कितीही असली तरी इफ यू आर नॉट एबल टू कम्युनिकेट देन देर इज नो यूज ऑफ दोज टेक्निकल स्किल्स. त्यामुळे वर्किंग टुगेदर इज अ कॉन्फिडन्स बिल्डिंग वे. So we had put 2-3 people on site at that customer's place. They were working for 2-3 years and taking the way I started company. त्यांनी तसंच केलं होतं की स्वतःच्या डोमेनमधलं स्वतःपुरतंच काम न करता अजून थोडंसं ओके हे पण मी करून घेतो, ते ऑफशोअरला अच्छा. हां. करून घेणं वगैरे असं. त्यातून त्या कस्टमरकडे आपले लाईन मॅनेजर्स असतात, प्रोजेक्ट मॅनेजर्स, त्यांच्यामध्ये पण थोडा कॉन्फिडन्स तयार होत गेला की ठीक आहे, या लोकांना काही काम दिलं तर व्यवस्थित होतंय, हे करू शकतात, हे जॅपनीज बोलता येतंय. बरोबर. तर तसं हळूहळू वाढत घेऊन मग फॉर्च्युनेटली हा जो कस्टमर होता त्याची विचार करण्याची पद्धतही थोडी वेगळी होती. म्हणजे आत्तापर्यंत मी जॅपनीज कंपन्यांमध्ये जे पाहिलेले आहे ते यूज टू लुक ॲट इंडिया ॲज ओनली लो कॉस्ट आउटसोर्सिंग डेस्टिनेशन. म्हणजे मला त्यांना स्वतःला जर $1 मिलियन प्रोजेक्ट मिळाला तर त्यातला काही पार्ट इंडियाला देऊन ते अजून स्वस्तात करून घेणं. पण ते ओके. असं बघत नाहीत की आत्ता माझ्या एक्झिस्टिंग कपॅसिटीवर मला $1 मिलियनचा मिळेल, पण इथं जर मी इंडियन कंपनी वापरला तर मला $2 मिलियन प्रोजेक्ट करता येईल. बरोबर. असा विचार फार थोड्या कंपन्या करतात इथे. तर हा जो मी म्हणतो ती कंपनी त्या टाईपचा विचार करणारी होती. म्हणजे त्यांच्याकडे कपॅसिटी नव्हती तरी त्यांनी आमच्यावर अवलंबून मोठा प्रोजेक्ट त्यांच्या एंड कस्टमरकडून घेतला होता. ओके. तेव्हा तो आमचा पहिला $1 मिलियन प्लस $1.5 मिलियन प्रोजेक्ट आम्हाला मिळाला. आणि इट वॉज अशी एक मोमेंट वगैरे काही नाही झाली. ते प्रपोजल डिस्कशन पण जवळजवळ 6 महिने चालू होते. मग स्कोप थोडा थोडा वाढवत गेला, कमी झाला. त्यामुळे असं जर तुला अशी अपेक्षित असेल की असं कुठल्या तरी एका मोमेंटला मिळाला तर अनफॉर्च्युनेटली असं कधीच नाही होत. की तुम्हाला माहिती असतं आता काय होणार आहे, बरोबर की आहे. खूप ग्रॅज्युअली तो सक्सेस किंवा ते न्यूज बिल्ड होत जाते. राईट. फाईन, आफ्टर ऑल सेड अँड डन, वेन यू साइन द कॉन्ट्रॅक्ट दॅट्स अ मोमेंट ऑफ सेलिब्रेशन.
पण मग ते तुम्हाला तर स्क्रिप्ट ऑलरेडी माहिती असतं. सर म्हणजे मला आता एक जॅपनीज कल्चरच्या दृष्टिकोनातून हे विचारायला आवडेल की इकडे इंडियात बऱ्याचदा मी ऐकलंय की जॅपनीज कंपनीज खूप पर्टिक्युलर असतात. म्हणजे त्यांना जर एक प्रोजेक्ट दिला आपण, त्याला 1 वर्ष दिलं, तर ते मे बी 8 महिने 9 महिने ते त्याच्या रिसर्चमध्ये घालवतील आणि मग येस. एक्झिक्युशन चालू करतील. पण आज आपण बघतोय की त्याच याच्याने त्या सेम पद्धतीमुळे जपान कुठेतरी थोडा मागे राहतोय. की आज जसं एक स्टार्टअप वर्ल्डमध्ये फास्ट एक्झिक्युशन, फेल फास्ट ग्रो फास्ट, तो एक फेज आहे. तर याचा तिकडे तुम्हाला एक्झॅक्ट काय इफेक्ट वाटतो? ते खरं आहे. जॅपनीज मेंटॅलिटी हे खूप रिस्क ॲव्हर्स आहे. हम्म. त्यामुळे जो अ, वेळ ते प्लॅनिंगला देतात, दॅट इज इसेन्शियली weeding out all the risks and creating a mitigation plan for those risks. राईट. आणि बिफोर गोईंग इन टू एक्झिक्युशन दे विल क्रिएट अ सॉर्ट ऑफ एक्झिक्युशन मॅन्युअल. त्या सगळ्या व्हॉट मे गो रॉंग याचा सगळ्याचा विचार करून प्रत्येकाला त्यांची व्हॉट इफ अनालिसिस किंवा ज्याला फिशबोन डायग्राम म्हणतात ते सगळं खूप इन डेप्थ करून त्याचं आन्सर्स त्यांच्याकडे असतात. हे असं झालं तर काय होईल, असं झालं तर काय होईल, म्हणजे होऊ नये याच्यासाठी काय करायला पाहिजे. राईट. त्यामुळे एकदा त्या प्लॅनिंगमध्ये खूप वेळ जातो, बट वन्स दे मूव्ह इन टू एक्झिक्युशन इट्स लाईक बॅटल टँक. दे डू इट फ्लॉलेसली अँड व्हेरी एफिशियंटली. आता प्रश्नाचा तुमचा दुसरा पार्ट होता की फेल फास्ट, स्पीड इज इम्पॉर्टंट. ते खरं आहे. त्यामुळे जपान आज थोडंसं मागे पडतंय. सोनी वॉकमन वगैरे अशी क्रांतिकारी प्रॉडक्ट्स त्याच्या गेल्या 20 वर्षामध्ये तरी जपानमधून काही आलेली नाही आहेत. राईट. पण एंड प्रॉडक्ट्स जपानमधून आलेली नाही आहेत काही. पण जपान इज स्टील व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग ॲट मटेरियल्स. ओके. तर ते कन्झ्युमर प्रॉडक्ट नसल्यामुळे मीडियामध्ये कधी येत नाही. जपानमध्ये गिफूमध्ये एक कंपनी आहे, आता नाव मी सांगत नाही, पण ती जर कंपनी उद्या बंद पडली तर आयफोन बंद पडेल. ओ. ओके. म्हणजे ॲपलचा सगळा मार्केट कॅप झिरोवर येईल. ओनली दॅट कंपनी क्रिएट्स सर्टन मटेरियल दॅट इज युज्ड इन आयफोन अँड मेनी ऑफ द ॲपल प्रॉडक्ट्स. ओके. स्टार्टअप इकोसिस्टीम किंवा ह्या सो कॉल्ड कटिंग एज टेक्नॉलॉजीज की जिथे स्पीड आपल्याला महत्त्वाचा दिसतो, तिथं येस आय ॲग्री. स्टार्टअप इकोसिस्टीमही जपानमध्ये खूप पुअर आहे. व्हेंचर कॅपिटल्स, व्ही सी फंड पण आय वुड नॉट से नॉन एक्झिस्टंट, but not as aggressive as you see in India or the US. And that primarily, I think, coming from the risk aversion towards business. If you look at Toyota, so Toyota came to Indian market in say mid 80s, I believe. मला exact आठवत नाही पण. So they had only one that Qualis or some model. आणि त्याच एकाच मॉडेलवर त्यांनी बरेच वर्ष काढली. इवन टुडे यू डोंट सी टोयोटा इन अ बिग वे ॲज सुझुकी किंवा कोरियन कंपनी आहेत. सो आय थिंक दॅट इज द म्हणजे रिस्क ॲव्हर्स. दे विल ॲनलाइज एव्हरीथिंग. आणि ऑन द फ्लिप साईड ऑफ दॅट इज येस दे लूज अपॉर्च्युनिटीज. इंटरेस्टिंगली टोयोटा आणि सुझुकी दोन्ही जॅपनीजच कंपनी आहेत, पण Suzuki did not behave like a Japanese company in 80s. So they took control of Indian market and they are the biggest player. Market cap of Suzuki in India is larger than Suzuki's parent in Japan. But Toyota behaved exactly as a Japanese company. So we know the market situation. पण सर, सिन्स वी आर ऑन दिस टोयोटा अँड सुझुकी टॉपिक, म्हणजे मला एक गोष्ट, जर खूप खूप चांगली गोष्ट त्यातून अशी निघत असते ना, की खूप तुम्ही रिसर्च कराल देन यू गो टुवर्ड्स एंड प्रोडक्ट ऑर समथिंग लाईक दॅट. तर मला असं वाटतं की जे हायब्रिड कार्स त्यांच्या ज्या आहेत ना, जी त्यांनी ती टेक्नॉलॉजी बनवली आणि तिचं मग इम्प्लिमेंटेशन त्यांनी खूप फास्ट केलं आहे. म्हणजे आज मी Yes. जेवढ्या टोयोटाच्या गाड्या बघतोय, किंबहुना खूप साऱ्या गाड्या त्यांच्या
हायब्रिडमध्येच येत आहेत आणि ऑफकोर्स त्यांनी आता ते सुझुकी सोबत पार्टनरशिप केले ते त्यामुळे मग त्यांच्याही गाड्या हायब्रिड चालू झाल्या आहेत. बट आय फील की ती टेक्नॉलॉजी खूपच सुंदर आहे, कारण तुमच्याकडे ईव्ही कार असेल तर तुम्ही लॉंग ड्राईव्ह नाही करू शकत. 600, 700, 1000 किलोमीटर असे हो हो नाही जाऊ शकत, किंवा तुम्हाला कुठे जायचं तेवढं इन्फ्रास्ट्रक्चरही नाही आहे सध्या नाही आहे. इंडियामध्ये. पण जर हायब्रिड आहे तर तुम्ही एकदम लो कॉस्टमध्ये कुठेही जाऊ शकता तसं. तर आय फील दॅट इज वन ऑफ द गुड थिंग विच केम आउट ऑफ ऑल द रिसर्च वॉट दे डू. करेक्ट करेक्ट. टोयोटा रिसेंट वेटेड टू सी व्हॉट इज हॅपनिंग. ऑफकोर्स त्यांनी सगळं अनालिसिस केलं असणार आहे इलेक्ट्रिक व्हेकल. म्हणजे टोयोटा हॅज बॅटरी इलेक्ट्रिक व्हेकल ऑल्सो. राईट. टोयोटा ब्रँड खाली आहेत, लेक्सस ब्रँड खाली पण आहेत. पण येस, ॲज यू सेड, त्यांचा मेन फोकस इज ऑन हायब्रिड. हायब्रिड. दे केम अप विथ हायड्रोजन पॉवर्ड व्हेकल्स ऑल्सो, म्हणजे फ्युएल सेल. मिराई नावाची कार फ्युएल सेल म्हणजे हायड्रोजनवर चालणारी आहे. राईट. पण दे स्पेंड लॉट ऑफ टाइम इन अनालायझिंग, looking at the market, squashing out all the risk, creating mitigation plan. Probably, yeah. So in that case, it worked out better. But in other startup ecosystem, I mean, they are losing the opportunity. They are missing the bus, I would say. त्यामुळे आज जपानमध्येही या टॉप टेक्नॉलॉजीज, क्लाउड, ए आय, दे आर डॉमिनेटेड बाय अमेरिकन टेक्नॉलॉजीज, अमेरिकन प्रॉडक्ट्स. ओके. मेड इन जपान प्रॉडक्ट हे सॉफ्टवेअरमध्ये आज नाही आहेत फारसे. राखतेन इट्स ट्राईंग टू क्रिएट राखतेन क्लाउड ऑफरिंग, ट्राईंग टू कम्पीट. नाही, आय विल नॉट से ट्राईंग टू कम्पीट, बट दे आर ट्राईंग टू क्रिएट an alternative to AWS or Google Cloud. ओके. पण नाही, they are not winning the race. अच्छा. They missed that bus. की स्पीड त्यांना नाही तिथे करता आलं. राईट. तर सर असं आपल्याला म्हणजे जाणून येत आहे का की इंडियन कंपनीजला कदाचित स्कोप असावा जपानमध्ये, तर कुठल्या क्षेत्रात असावा, किंवा नक्की जे आत्ताचे युवक आहेत, जे कॉलेज पासआउट्स आहेत किंवा ज्यांनी जॉब चालू केला आहे, स्वतःचं काही करायचं आहे, तर ते जपान मार्केटला कसं बघू शकतील, कुठल्या दृष्टिकोनातून बघू शकतील? म्हणजे नॉट लिमिटेड टू आय टी. सांगितलं तर जपान मार्केट, त्यांच्या एक्सपेक्टेशन्स ऑन क्वालिटी आर क्वाईट स्ट्रिंजंट अँड आय वुड से डिफरंट. Japan is more focused on process quality, ओके. not the product quality or the output quality. त्यामुळे इथे जुगाड करून केलेल्या गोष्टी चालत नाहीत. Our focus is on getting the thing done. As long as the end product is okay, we say that it is done, it's a good quality. But the Japanese concept of quality is how it is created, how it is done. तर ही इट्स अ डिफरंट पॅराडाईम. तो आपल्या मेंटॅलिटीला कळणं खूप आधी अवघड जातं. आणि दुसरं गोष्ट, जॅपनीज व्हेरी व्हेरी पर्टिक्युलर. सो आय व्हिजिटेड वन स्मॉल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लॉंग बॅक. तर प्रिंटरपाशी 2 खोकी होती ठेवलेली, पाठकोरे कागद ठेवायला, नको असलेले किंवा पाठकोरे कागद असे. तर ते कसे ठेवायचे त्याच्यात, म्हणजे कुठली प्रिंटेड बाजू डाऊन असं त्याच्यावर लेबल होतं लावलेलं. तुम्हाला नको असलेला कागद हा पाठकोरा म्हणून त्याच्यात नुसता टाकून नाही द्यायचा, तर तो प्रिंटेड व्हर्जन जी आहे ती खालती करूनच त्याच्यात टाका. सो दिस इज क्वालिटी. म्हणजे अदरवाईज काय, जे पाठकोरे कागद इथे टाका, हे दिस इज व्हॉट प्रॉब्ली आवर माइंडसेट इज. पण तो कसा ठेवायचा, त्याच्या दॅट इज द कम्प्लिशन ऑफ दॅट प्रॉडक्ट. तर हे आपल्याला लक्षात येऊन त्याच्यानुसार डिलिव्हरी करणं हे बऱ्यापैकी अवघड आहे. म्हणजे आपण तितका डीप विचार करतच नाही. आणि दुसरं, या देशामध्ये ही क्वालिटी तुमच्या एव्हरीडे लाईफमध्ये एम्बेडेड आहे. आता फॉर एक्झाम्पल रेस्टॉरंटमध्ये गेलो
की मी ऑर्डर करता, डिश आणून दिल्यानंतर वेटर तिथं तुमचं बिल आणून ठेवतो. तर इथे आता इथे 30 वर्ष राहिल्यानंतर मला ते इतकं नॅचरल होतं, की त्याच्यात कुठली एखादी स्टेप चुकली किंवा राहिली, तर ते लगेच खटकतं. म्हणजे ती चूक अशी आहे, की तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर सगळ्या डिशेस तो आणून ठेवणार. त्या आणून दिल्यानंतर ज्यावेळेला शेवटची डिश तो आणून ठेवेल वेटर, त्याला तो येऊन विचारतो, की तुम्ही ऑर्डर दिलेलं सगळं आलं का? त्याच्या हातात त्यावेळेला बिल असतं, पण तो टेबलावर ठेवत नाही. तो आधी विचारणार, तुम्ही हो म्हणालावरच मग तो तिथं बिल ठेवून जाईल. मग आता अ, अ, किती ही बारीक लहान गोष्ट आहे, की सगळं म्हणजे तुम्हालाही माहिती आहे, कळतंय सगळं आलंय, त्यालाही माहिती आहे आपण सगळं आणून दिलेलं आहे. पण तरी ते विचारून कन्फर्म करून मगच तो पुढची स्टेप ठेवणार. जर कधी-कधी त्या वेटरनी नुसतंच काही न बोलता बिल ठेवलं, तर थोडासा आता राग येतो, की अरे त्यांनी आपले कन्फर्म नाही केलं, विचारलं नाही. त्यामुळे हा क्वालिटीमधला खूप फरक आहे. कस्टमर सॅटिस्फॅक्शन खूप व्यवस्थित बघितलं जातं तिकडे बेसिकली. म्हणजे इंग्लिशमध्ये किंवा वेस्टर्न वर्ल्डमध्ये आपण म्हणतो कस्टमर इज किंग. पण जपानमध्ये कस्टमर इज गॉड. तर हा नुसता गॉड आणि किंग हा नुसता शब्दातला फरक नाहीये, तर त्याच्या मागची फिलॉसॉफी, त्याचं इंटरप्रिटेशन मी असं केलेलं आहे, की व्हेन यू से कस्टमर इज किंग, इतिहासामध्ये खूप राजे बदललेले आहेत. क्रांती करून राजे गेलेले आहेत. पुढच्यानी त्या एखाद्याला मारलंय, अक्वायर केलंय, राज्य पादाक्रांत केलेलं आहे. सो किंग कॅन बी चेंज्ड. जर प्रजेला राजा आवडला नाही, तर प्रजा उठाव करून राजाला हाकलून देऊ शकते. पण गॉड कॅनॉट बी चेंज्ड. गॉड जे सांगतो ते दॅट इज द फायनल ट्रूथ. किंगला यू कॅन चॅलेंज, बट यू कॅनॉट चॅलेंज गॉड. तर सर जसं आता आपण बघितलं की खूप साऱ्या गोष्टी आहेत की जपानमध्ये जॅपनीज लोक किंवा तिथल्या कंपन्या ते आता त्यांचा एक सेट झालाय ते दे आर व्हेरी पर्टिक्युलर अबाउट ऑल द थिंग्स बट दॅट इज नॉट द केस विथ इंडियन्स बट असं वाटतं का तुम्हाला की जर इंडियन्सने ते काही एका ग्रुपने किंवा कुठल्या कंपनीने जर ते आत्मसात केलं तर दे कॅन बी सक्सेसफुल इन जॅपनीज मार्केट कारण जसं आता तुम्ही म्हणालात की अमेरिकन डॉमिनन्स खूप आहे तिथे त्या अमेरिकन कंपनीजचा मग त्यांना एक कॉम्पिटेटिव्ह लँडस्केप द्यायला किंवा तिथे एक स्वतःचा एक जागा बनवायला स्कोप असू शकतो असं माझं म्हणणं आहे. हो, डेफिनेटली आहे. तर अमेरिकन डॉमिनन्स आहे, दॅट इज नॉट बिकॉज दे कन्फर्म टू जॅपनीज क्वालिटी एक्सपेक्टेशन्स, हम्म, बट हम्म. दे आर ब्रिंगिंग इन टेक्नॉलॉजी विच इज सुपिरियर. miles ahead of what Japanese companies have. राईट. आणि सेकंड पार्ट इज म्हणजे अमेरिकन प्रॉडक्ट्स, म्हणजे मी एम टॉकिंग मेनली अबाउट आय टी प्रॉडक्ट्स, AWS, राईट. मायक्रोसॉफ्ट, गुगल, ॲपल. तर त्यांचा वर्ल्ड वाईड डॉमिनन्स एवढा आहे. सो इफ यू आर नॉट ऑन मायक्रोसॉफ्ट प्लॅटफॉर्म, इट्स व्हेरी डिफिकल्ट टू run your राईट. business. I mean, if you cannot say that no, I will not use Microsoft Word, PowerPoint, Excel, and I will use something else. Okay, companies who have subscribed to Google, they still use Microsoft Office products. त्यामुळे एक्झॅक्टली. अमेरिकन डॉमिनन्स हा या टेक्नॉलॉजी लिडरशिपमुळे आलेला आहे, नॉट क्वालिटी लिडरशिप. पीपल आर व्हेरी अनहॅपी अबाउट SAP or Oracle ERP systems, but they don't have choice. Of course, I'm not saying the products are bad, but they are not winning in Japan because they are conforming to Japanese quality expectations, but their offering is inherently superior technologically. ओके, So ओके, either ओके. you perform to Japanese quality expectations or bring in something that is uh, technically far superior than what they have in this market. I mean, we ओके. can look at, say, now semiconductor is flourishing. So India is also putting a lot of efforts. At least there is a lot of buzz around semiconductor. So राईट. that can be one area that we can look at, but it's very capital intensive. We are doing semiconductor design, but again, that's an outsourcing. We are not inventing anything new. बरोबर.
Uh, so Indian IT service companies in Japan, again, they are not able to provide the quality and language interfaces to the local market. आणि अजून एक लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला, की इन जनरल मी ज्याला आपल्या देशात लोक म्हणजे भारतीय लोकांशी बोलतो किंवा दॅट इंडियन कंपनीज अप्रोच मी किंवा आस्क सिमिलर क्वेश्चन्स, they forget a very fundamental difference of Japan market. कि हम्म. their whole thinking framework, it's based on their experience in the English speaking market, ओके. US or maybe European. So if you look at that relationship, the language is a very common factor. राईट. Then if you are dealing with any company in the US, the probability is very high that the counterpart would be an Indian, at least Indian origin person. म्हणजे राईट. मी काही वर्षांपूर्वी एका जॅपनीज कंपनीच्या प्रपोजलसाठी अमेरिकेत गेलो होतो. त्याच्या सिस्टीमचा पहिला रोल आउट त्या कंपनीच्या US ऑपरेशन्समध्ये होता. तर त्या डिस्कशनच्या रूममध्ये सो आय वॉज representing an Indian company but from Japan. The customer was हम्म. Japanese, and they had hired a consulting company, one of this big four, which is American. पण त्या ओके. खोलीमध्ये किती 10-12 जण होती. त्यातले फक्त 2च नॉन इंडियन्स होते. त्यामुळे इंडियन माइंडसेट किंवा offering, so it is easily understood by the American counterpart. हम्म. But that is not the case in Japan. आत्ता कुठे गेल्या 2-3 वर्षामध्ये जॅपनीज युनिव्हर्सिटीमध्ये इंडियन स्टुडंट्स थोडे दिसायला लागलेत. ओके. त्यामुळे जॅपनीज लोकांना इंडियाबद्दल काही माहिती नाहीये, इंडियन लोकांना जपानबद्दल माहिती नाहीये. And you compare with that connectivity or the communication pipe that you have with US or any English speaking country, ते जपानमध्ये हम्म. बद्दल काहीच नाही. म्हणजे तो सगळ्यात मोठा हर्डल आहे. दुसरा की म्हणजे अमेरिकन ब्रिटिश म्हणजे इंग्लिश स्पीकिंग कंट्रीजमधून इंडिया इज अ नॅचरल चॉईस फॉर एनी आउटसोर्सिंग किंवा एनी बिझनेस डेस्टिनेशन. हम्म. कारण सेम काउंटरपार्ट अमेरिकन कंपनी असली तरी डिसिजन मेकर्स आर मेनी टाइम्स ऑफ इंडियन ओरिजिन, सो दे नो हाऊ राईट. थिंग्स ऑपरेट इन इंडिया. बट फॉर जपान, the natural choice is China, followed by Korea, Vietnam, Southeast Asian countries, and not India. ओके. So India is not their natural choice. तर हा सगळ्यात मोठा फरक आहे. त्यामुळे तो नॅचरल चॉईस नसलेला जो एक हर्डल आहे, की आधी तुम्हाला त्यांना कन्व्हिन्स करून द्यायला लागतं, की हो मी पण चायनीज तुमचे बिझनेस काउंटरपार्ट जे काय करतायत तेच मी पण करू शकीन. हम्म. एकदा तुम्हाला ती अपॉर्च्युनिटी मिळाल्यानंतर द अदर पार्टी जॅपनीज पर्सन द कंपनी इज कन्व्हिन्स्ड की ठीक आहे, लेट्स ट्राय आउट. मग यू हॅव टू प्रूव्ह दॅट व्हॉट यू आर सेईंग इज यू कॅन डिलिव्हर. राईट. त्यामुळे हा हर्डल खूप हाय वाटतो. त्याच्यापेक्षा म्हणजे बऱ्याच कंपन्या या मेंटॅलिटीमधनं जपानला अप्रोच करतात, की हां आम्ही फक्त लँग्वेज वेगळी आहे म्हणून काय, मी नेदरलँड्समध्ये करतोय, स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजमध्ये माझा बिझनेस आहे, म्हणजे जपान काय वेगळं असणार आहे, मी जपानमध्ये तेच करेन. पण फॉर स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज अगेन इंडिया माइट बी अ नॅचरल चॉईस, फॉर जपान इट इज नॉट. ओके. तो खूप खूप तरी खूप फरक पडतो. इंटरेस्टिंग. तर सर आता तुम्हाला साधारण 3 डेकेड झालेत तिकडे हम्म. जपानमध्ये. तर असं जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम गेले होते किंवा जेव्हा तुम्ही तिथे काम चालू केलं तेव्हापासून आजपर्यंत असे काय डिफरन्सेस तुम्हाला जाणवतात की ओव्हरऑल काय डिफरन्सेस आलेत तिकडे? अ, म्हणजे 30 वर्षापूर्वीपेक्षा आत्ताचा जपान इज मोर ओपन टू फॉरेनर्स और फॉरेन थॉट्स, आय वुड से फॉरेन ओके. आयडियाज. 30 वर्षापूर्वी इट वॉज व्हेरी क्लोज्ड कम्युनिटी, क्लोज्ड माइंडसेट.
देर वॉज अ स्ट्रॉंग बिलीफ दॅट हा अजूनही आहे, पण पूर्वी इतका स्टिफ नाही आहे, की जपान इज डिफरंट, जॅपनीज पीपल आर डिफरंट, हम्म. तुम्हाला हे नाही समजणार आमचं, त्यामुळे यू बेटर स्टे आउट. ही अच्छा. मेंटॅलिटी खूप स्ट्रॉंग होती. ती आता कमी होत चाललेली आहे. नंतर जपानचं पॉप्युलेशन कमी होतं आहे. तो एक क्रायसिस सिच्युएशन आता लोकांना जनरली कळलेली आहे. त्यामुळे द रेझिस्टन्स ऑफ accepting foreign talent or any foreign companies has gone down. ओके. इंग्लिश केपेबिलिटी पण थोडी वाढलेली आहे, आय थिंक थँक्स टू प्रायमरीली टोकियो ऑलिम्पिक. त्या पुशमध्ये रस्त्यावरच्या किंवा ट्रेन सिस्टीममधल्या अनाऊन्समेंट आता बऱ्याच ठिकाणी सेंट्रल पार्ट ऑफ टोकियो इंग्लिशमध्ये होतात, ते मुळीच नव्हतं पूर्वी. स्टेशनची अच्छा. नावं इंग्लिशमध्ये आहेत. त्यामुळे तुम्हाला जॅपनीज येत नसलं तरी एक टुरिस्ट म्हणून जपानमध्ये, टोक्योमध्ये तुम्हाला वावरायला तेवढी अडचण येत नाही पूर्वीतकी. तर सर आता आपण येऊयात वापस वर्टेक्सकडे, की जेव्हा तुम्ही कंपनी चालवत होता तर भरपूर टीम मेंबर्स जे होते तुमची तिथे, तर त्यांच्यात एक लिडरशिप क्वालिटी डेव्हलप करण्यासाठी तुम्ही काय वेगळं करायचे तिथे? डेलिगेशन, हम्म. लिडरशिप क्वालिटी डेव्हलप करणं असं खरं तर एवढं काही डीप थिंकिंग मी केलं नाही, पण आता मागे वळून बघताना असं वाटलं की या गोष्टी आपण ज्या केल्या दॅट माइट रिझल्टेड इन टू नर्चरिंग ऑफ गुड लीडर्स. की डिलिव्हरी टीममध्ये असलेल्या लोकांनाही आम्ही सेल्स टार्गेट दिली होती. टार्गेट म्हणजे नॉट ओके. दॅट इट वॉज इमिजिएटली अफेक्टिंग देअर अप्रेझल्स, पण इफ प्रोजेक्ट मॅनेजर क्रिएट्स अ न्यू बिझनेस, brings in more projects from the customer where he is working, we used to appreciate that. मग थोडे थोडे त्याला नंतर टार्गेट्स पण दिली होती. रिक्रुटमेंट हायरिंग इज HR जॉब, पण वी सेड नो, म्हणजे वाय ओनली HR, म्हणजे वी आर राईट. द पीपल हू आर ॲक्च्युअली वर्किंग ॲट कस्टमर्स साईड. वी हॅव फार मोर कनेक्ट्स विथ पीपल दॅन HR मॅनेजर ऑर रिक्रुटमेंट टीम. म्हणजे एखाद्या प्रोजेक्टवर मी कस्टमर साईडला काम करत असेल तर बाकीच्या अजून इतर कंपन्याचे तिथं 50 लोक असतील, त्याच्यात बरोबर आहे. मला कोणीतरी मित्र भेटतील. सो कॅन आय ऑफर देम सम बेटर पोझिशन ॲट वर्टेक्स, मग हम्म. त्याला घेऊन ये, की अशा म्हणजे हायरिंग, न्यू बिझनेस जनरेशन, या इथं लोकांना मी करू दिलं, की हा तुझा जॉब नाही, हे करू नकोस, किंवा ते ॲप्रिशिएट होणार नाही असं केलं नाही. की म्हणजे तू नवीन प्रोफाईल आणलं तर त्याचं क्रेडिट मात्र रिक्रुटमेंट टीम घेईल असं नाही, ते त्या माणसाला दिलं. नंतर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे वी वर नॉट अ लिस्टेड कंपनी, इट वॉज प्रायव्हेटली हेल्ड, बट स्टील वी इम्प्लिमेंटेड द डिस्क्लोजर स्टँडर्ड्स ॲज गुड ॲज लिस्टेड कंपनीज. ओके. यावर क्वार्टरली रिपोर्ट्स वेअर शेअर्ड विथ की एम्प्लॉईज. आय विल नॉट से ऑल एम्प्लॉईज, पण जे प्रोजेक्ट की मॅनेजर्स होते, मिड मॅनेजर अँड अबाव, द कंपनी फायनान्शियल्स वेअर शेअर्ड विथ एव्हरी वन. सो पीपल गॉट फील ऑफ ओनरशिप, किंवा मी नितीनसाठी काम करतोय असं नाही झालं, तर ती इट बिकेम अ सिंगल टीम, की हे म्हणजे आपलेपणा, जॉईंट ओनरशिप ही डेव्हलप झाली. We राईट. also created employee stock options that gave people a feeling of ownership or belongingness. आणि with the towards end, म्हणजे after we cross say 300-400 people, people were given the key, people were given lot of free hand in अच्छा. business generation, execution, people hiring, uh, including appraisals also. ओके. सगळं सीईओ, छोटी कंपनी असली तरी सगळं सीईओ ठरवेल असं नाही. मी इन्क्लुडिंग इन जपान वी मूड चेंज ऑफिसेस कपल ऑफ टाइम्स. तर ते कुठल्या लोकेशनमध्ये कुठली प्रॉपर्टी पाहिजे वगैरे, हे फक्त मी नाही ठरवलं. हम्म. हे हम्म. हम्म.
people were involved in that decision process. ओके. I think sharing was a keyword in our philosophy at that time. इंटरेस्टिंग. खूपच सुंदर टेक आहे सर. म्हणजे मला ती गोष्ट खूप आवडली की जरी तुम्ही लिस्टेड नव्हती तरी तुम्ही क्वार्टरली जे रिझल्ट होते ते तुम्ही की एम्प्लॉईज सोबत शेअर करायचे. तर हे आणि इट वॉज कम्प्लिटली ओपन, म्हणजे त्यात कुठं शुगर कोटिंग नव्हतं की हां हे सगळं चांगलं चालू आहे. देर वेअर क्वार्टर्स वेअर आवर रेव्हेन्यू डिक्रीज्ड, देअर नेगेटिव्ह न्यूज, प्रोजेक्ट्स इन ट्रबल, sometimes positive new wins, and all that data was shared. त्यामुळे ज्या वेळेला एम्प्लॉईजच्या काही डिमांड्स असायच्या, सो दोज वेअर ऑलरेडी ऑटोमॅटिकली moderated. The manager knew what is the situation of company, ओके. what we can do, what we cannot do. त्याचा ओव्हरऑल कोहेजिव्हनेस टीममध्ये याला खूप फायदा झाला. इंटरेस्टिंग. तर सर मला हे जाणून घ्यावं असं वाटलं की एक कंपनी सुरू करणं आणि हम्म. किंबहुना फक्त सुरू करणं नाही तर एक 500 एम्प्लॉईज पर्यंत घेऊन जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे. खूप वेळ द्यायला लागतो आपल्या. जसं आपण म्हटलं की दिवसातले खूप तास याच्यात चालले जातात. तर हे करताना एक फॅमिली ही आहे. तर तो बॅलन्स कसा तुम्ही मेंटेन केलात त्या काळात? नाही, बॅलन्स नाही जमला मला. पण असं काही मी शनिवार रविवार मोस्टली फॅमिलीसाठी असायचे. पण कधी कधी शनिवार रविवारी काम करायला लागलं, नाही असं नाही. राईट. जेव्हा केव्हा म्हणजे बिईंग अ बिझनेस ओनर मला कशा लिव्ज फिक्स्ड नव्हत्या. बरोबर फ्लिप आहे. साईड ऑफ मी जरी सुट्टीवर कुठे एकदा फॅमिलीबरोबर युरोपला गेलो होतो, पण तिथेही माझे कॉल्स चालू असायचेच. पण हां, मग ती थोडी कसरत होती. त्याला मी कसं केलं याला काही माझ्याकडे उत्तर नाही आहे. झालं जेवढं जमलं तसं करत आलो. आणि बिझनेस किंवा वर्क ऑफ फॅमिली अशा या ॲब्सोल्यूट प्रायोरिटी नाही आहेत. हम्म, हम्म, हम्म. दे आर व्हेरी इंटरडिपेंडंट. राईट. येस, यू डोंट वर्क फॉर युअर कंपनी, यू वर्क फॉर युअर फॅमिली, बट यू कॅन कीप फॅमिली बिकॉज यू हॅव वर्क. एक्झॅक्टली. त्यामुळे असं प्रायोरिटी कशाला द्यायची हे ॲब्सोल्युटली ठरवणं चुकीचं आहे. ते अगेन मीडियामध्ये आपल्या सुरुवातीच्या या 70 तासाशी थोडा कनेक्ट होतो की ते इतकं स्ट्रेट फॉरवर्ड करता येणार नाही. आणि डिपेंड्स ऑन सिच्युएशन. कधी असं होतं की ठीक आहे, बायको आजारी आहे, पण तिला घरात ठेवून तसंच तिच्याकडे लक्ष न देता मला कुठेतरी मीटिंग अटेंड करायला जायला हम्म, लागलं. हम्म. कधी कधी नाही, मुलाला काहीतरी खोकला झालाय म्हणून मी घरी राहिलेलोही आहे. राईट. त्यामुळे कशाची दोन डोमेनमध्ये कुठे जास्त अर्जन्सी आहे त्याच्यावर तुम्हाला त्या त्या वेळेला ठरवावं लागतं. आणि फॉर्च्युनेटली फॅमिली माझे सपोर्टिव्ह होती. त्यांनी फार त्रास दिला नाही. कारण आजकाल आपण खूप बघतो. फॉर अ मॅटर ऑफ फॅक्ट इथे इंडियात कन्सल्टिंग मध्ये तर लोकांकडे वेळच नसतो. ते म्हणतात आम्हाला 12-12, 15-15 तास काम करायला लागतं. एक तास ते वर्क फ्रॉम होम किंवा हायब्रिडची जी फॅड आहे त्यात हो. होतं असं की तुम्ही सकाळी लॉग इन करा, रात्री 11-12 चालूच आहेत कॉल्स. सकाळी तो मनुष्य 9-10 वाजता लॉग इन करतो आणि रात्री 12 वाजेपर्यंत चालूच असतात. तर हे खूप जणांचा इश्यू आहे की वर्क लाईफ बॅलन्स मेंटेन नाही होत आहे. पण तुम्ही जसं म्हटलात की सॅक्रिफायसेस हॅज टू बी डन फ्रॉम बोथ द साइड्स, नॉट जस्ट द पर्सन हुज वर्किंग बट ऑल्सो फ्रॉम द फॅमिली साइड, की बरेचसे इव्हेंट्स असतील जिथे तुम्ही नाही पोहोचू शकला असाल किंवा तुम्हाला कामामुळे ते हो. जमलं नसेल. तर हे त्यांचंही सॅक्रिफाईस होतं की त्यांनी ठीक आहे नाही आहेत तर आपण करूयात कंटिन्यू असं. सो ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. म्हणजे तुमची प्रायोरिटी, मी म्हटलं असं, प्रायोरिटी की तुम्ही कशासाठी जगताय, तर ऑफकोर्स फॅमिलीसाठी, मुलांसाठी. पण बरोबर व्हॉट इज एनेबलिंग यू टू डू दॅट इज युअर वर्क. त्यामुळे एक इग्नोर करून मी दुसऱ्यावरच फक्त फोकस करीन हे शक्य नाही. राईट. हम्म. सर आता तुम्ही एक खूप सक्सेसफुल कंपनी चालवत आहात व्हर्टेक्स.
तर असा कुठला मोमेंट होता की तुम्हाला वाटलं की ठीक आहे आता वी शुड सेल इट ऑफ किंवा आता आपण हे थांबवलं पाहिजे वी शुड मूव्ह ऑन अहेड. सो व्हॉट वॉज द म्हणजे ते कुठला काळ होता तो की तुम्हाला असं वाटलं की ठीक आहे आता वी शुड स्टॉप इट असं. अ, मी मगाशी म्हटलं तसं की वी हॅड गिव्हन क्रिएटेड दिस एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन्स. राईट. तर आता तुम्ही एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन्स कशासाठी देता? व्हाय एम्प्लॉईज गेट अट्रॅक्टेड टू स्टॉक ऑप्शन्स? कारण त्यांना असं वाटत असतं कधीतरी IPO होईल अँड वी विल हा. एनकॅश अँड राईट. गेट मॉनिटरी बेनिफिट. Uh, so of course, one path was to continue our business and go for aim for IPO, so that monetary benefit will trickle down to all employees. Then we realized that we were focused so much on Japan. The flip side of focusing on Japan was we were not getting the growth rate that overall industry in early 2000 was in growing. So if you ओके. look at the growth numbers of top tier Indian IT companies in mid 2000, they were growing of 10 $12 billion revenue was growing at 10-20%. राईट. Uh, we were growing around similar range but not exceeding. I mean, we should have grown much faster at a smaller size. But the inherent limitation of Japan businesses, the growth rate is very limited because of, I mean, language and etc. all issues. But at the same time, having a good language capability in the company at offshore location was a very unique thing at that time. So we had two options: continue till IPO or make a exit now while we have that uniqueness of Japan market. So we ओके. chose the second part. Second, I mean, another point is we never looked at company as our own say child. Many promoters are attached emotionally to the company and they look at that company as their baby. For राईट. us, the company was a product. So the company has to grow. What happens with promoters? Promoters may change, but the company, the employee, they have to grow and move ahead in their career. And so when this opportunity from entity data came in, we thought that this will be beneficial not only for promoters or other equity holders, but for employees and their families also. राईट. Overnight, from being a part of some 500 member company, Indian company, they will be pushed to a different orbit of becoming a part of a global IT giant. So it was I mean, very good proposition for everyone involved. So we decided to take it. तर सर आता आपण तुमच्या जर्नीकडे वापस येऊयात. जसं तुम्ही जेव्हा वर्टेक्स सेल केली किंवा ती Hmm. ऍक्विजिशन मध्ये जेव्हा त्या कंपनीने ती घेतली तेव्हा तुमच्याकडे किंबहुना बऱ्याच चॉईसेस असतील की मला पुढे जॉब करायचा आहे किंवा ऍज अन इंडिपेंडेंट कन्सल्टंट राहायचं आहे किंवा मला स्वतःचं दुसरं काहीतरी करायचं आहे तर दुसरा बिझनेस करूयात. तर जॉब हा मार्ग निवडण्याच्या याच्यात काय तुमचा विचार होता? अं, मी व्हर्टेक्स एक्झिट केल्यानंतर 6 महिने मी काही केलं नाही. ओके. जस्ट पॉन्डरिंग ओव्हर व्हॉट ऑप्शन्स आय हॅव व्हॉट टू डू. मग त्या 6 महिन्यातले काही काळ मी एका इथल्या इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ जपान मध्ये शिकवलं. एक 3 महिन्याची एक टर्म तिथं मी एक सब्जेक्ट शिकवत होतो. पण हा जो मी इन्फोसिसमध्ये जॉब घेतला, येस इट वॉज अ जॉब. पण तिथला माझा जॉब डिस्क्रिप्शन वॉज सिंगल लायनर. At ओके. that time, Infosys did not have much presence in Western Japan. ओके. Uh, म्हणजे most of the business was on eastern side, म्हणजे Tokyo centric. हम्म, Nagoya, हम्म, हम्म, हम्म. Osaka, which is a manufacturing hub, I would say center of gravity of manufacturing business in Japan. तिथं इन्फोसिसचा प्रेझेन्स नव्हता. सो माय वन लायनर जॉब डिस्क्रिप्शन
that head of Infosys Japan at that time gave me was, you join Infosys, but create another vertex within Infosys. Okay. So I found that very attractive. One, I'm still going to get an opportunity to create something new, not just follow as a employee. Right. Second, while we were operating in Vertex, we always held Infosys as a benchmark. Hmm. So in our internal meetings with employees also, we always looked at Infosys and saw where we are. I mean, are we doing better than Infosys or lagging behind? What can we do to reach at least same parameter like profitability, utilization, or the percentage of people on bench, Right. किंवा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, या सगळ्या मॅनेजरियल पॅरामीटर्सवर आम्ही इन्फोसिस कायम एक गोल्ड स्टँडर्ड म्हणून धरलं होतं. सो आय थॉट इट्स अ व्हेरी गुड अपॉर्च्युनिटी टू बी पार्ट ऑफ दॅट ऑर्गनायझेशन, सी how did Infosys became what it is, and let's Right. figure out why we could not become another Infosys. सो मी एक दोन ऑब्जेक्टिव्ह मी माझ्यासाठी ठेवले होते की वन टू लर्न की व्हाय इन्फोसिस बिकेम इन्फोसिस, अँड सेकंड, येस, आय एम स्टिल गेटिंग opportunity to create a new business which I have been doing, but in a more organized or well established, on a well established foundation. Right. So I took up that. ग्रेट. तर सर आता जसं आजच्या जगात ऍक्च्युली भरपूर करिअर पाथ्स ऑब्झर्व करत असतो प्रत्येक जण अँड इट इज व्हेरी नेसेसरी एज वेल. ऍट फ्यू इयर्स बॅक इट वॉज लाईक इंजिनियर का डॉक्टर, त्यातल्या त्यात Correct. इंजिनियर म्हटल्यावर ते आयटी ला पुढे जायचे. Hmm. आता खूप ऑप्शन्स आहेत लोकांकडे. सो व्हॉट डू यू थिंक की आताची जी नवीन जनरेशन आहे त्यांनी मेजर फोकस कशात केला पाहिजे ज्याच्याने पुढे 10 वर्षात 15 वर्षात त्यांना त्याचा एक मेजर बेनिफिट भेटू शकेल असं? मेजर फोकस कशात केला पाहिजे हा प्रश्नच चुकीचा आहे. ओके. कारण इकॉनॉमी आता भारतातली आणि ओव्हरऑल ग्लोबल इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटीज एवढ्या वाढलेल्या आहेत की तुम्ही कशातही फोकस करा, हम्म. तिथं पुढे काहीतरी करिअर पाथ आहे. यू राईटली सेड, 30 इयर्स बॅक जर तुम्हाला इंजिनिअरिंगला नाही ॲडमिशन मिळाली तर युअर लाईफ इज वॉज ओव्हर. म्हणजे बरोबर. ठीक आहे, मग फार फार तर तू बी एस सी कर, पण बी ए बी कॉम म्हणजे मी गेला तर याला काही नाहीच, अशी हम्म. लोकांची मेंटॅलिटी पूर्वी होती. आता तसं राहिलं नाही आहे. पण टेक्नॉलॉजीमुळे लो व्हॅल्यू जॉब्स विल व्हॅनिश. तुम्ही ओके. कुठल्याही एरियामध्ये असलात तरी डोमेन एक्सपर्टीज, डोमेन नॉलेज विल बिकम व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे आता आता मी आय टीमध्येच 30 वर्ष काढल्यामुळे, 40 वर्ष काढल्यामुळे आय टीमधलीच एक्झाम्पल्स देतो. व्हाईप कोडिंग हे नवीन एक फॅड नाही म्हणता येणार, पण एक नवीन व्होकॅबलरी आलेली आहे. ओके. सो इन व्हाईप कोडिंग विथ ए आय, you describe what you want, what type of screen, what type of function you want, and the AI will generate the code. It will create the screen. It can write test cases, everything. So you don't need to know actual Python programming or Java programming. Theoretically, राईट. of course, you need to know. You need to validate. Finally, you are going to accept the responsibility of performance of the system. But let's assume की ए आय जनरेटेड हे सगळं चांगलं होणार आहे. सो व्हॉट इज गोइंग टू बी इम्पॉर्टंट देअर इज टू नो व्हॉट फंक्शन और व्हॉट फीचर यू वॉन्ट टू क्रिएट. सो दॅट इज वेअर द डोमन एक्सपर्टीज कम्स. ओके. म्हणजे तुम्ही इंजिनियरच व्हायला पाहिजे असं काही नाही. तुम्ही कॉमर्स ग्रॅज्युएट असून अकाउंटंट असलात तर यू नीड टू नो दॅट अकाउंटिंग domain very well, so that you can use this AI and other tools more effectively than someone who doesn't, or someone who doesn't know the domain and knows only programming. राईट. त्यामुळे मी मध्येच कुठेतरी लिंक्डइनवर कुठेतरी वाचलं होतं की ए आय इज नॉट गोइंग टू टेक युअर जॉब, बट समवन युझिंग ए आय विल टेक युअर जॉब.
राईट. सर ऍक्च्युली माझा पुढचा प्रश्न तोच होता की व्हॉट डू यू थिंक AI इज डुइंग इन द जॉब मार्केट एस्पेशली इन आय टी मार्केट पुढे काय फ्युचर वाटतंय त्याचं? ए आय थोडासा आत्ता हाईप आहे. अजून काही वर्षामध्ये थोडा कमी होईल. म्हणजे जे 2000मध्ये .com किंवा इंटरनेट जसं झालं, तसंच थोडंसं आहे आता. ए आयचा हाईप पीकला आहे. पण इट इज गोइंग टू स्टे. इट इज गोइंग टू इम्पॅक्ट ऑल ऑफ अस राईट. एव्हरीवेअर. म्हणजे जर इंडस्ट्रीची ट्रान्झिशन बघितलं तर इन 70s 80s द अमेरिकन कंपनी स्टार्टेड ऑफशोरिंग जॉब्स टू इंडिया. तर काय टाईपचे जॉब्स ऑफशोर झाले होते की लो व्हॅल्यू, नुसतं कोडिंग किंवा टेस्टिंग. हम्म, हम्म. सो American workers lost their jobs of low value, so they had to focus on high value work. Same is going to happen to us now. The AI will take away the low value jobs, low value added. We need to survive by focusing on high value jobs. आत्ताच मी कॉन्ट्रॅक्ट रिव्ह्यूसाठी चॅट जीपीटी वापरायला लागलो माझ्या त्या अच्छा. पर्सनल ह्याच्यात. राईट. इट्स अ जॅपनीज कॉन्ट्रॅक्ट, मला ते रिव्ह्यू करायचा होता. तर इन ॲब्सेन्स ऑफ ए आय वर्ल्ड आय वुड हॅव हायर्ड अ लॉयर, त्याला भरपूर पैसे दिले असते. बरोबर. पण चॅट जी पी टीमध्ये ते अपलोड करून मी व्यवस्थित प्रॉम्प्ट लिहिला की आय एम सच अँड सच पर्सन इन दिस कॉन्ट्रॅक्ट. हम्म, हम्म, हम्म. मला हे असं हे ऑब्जेक्टिव्ह आहे. नाव टेल मी व्हॉट रिस्क यू सी इन दिस कॉन्ट्रॅक्ट फॉर मी. त्यांनी व्यवस्थित पॉईंट दिले, त्याचे काउंटर मेजर्स मी चेंजेस सांगितले ते रिस्क काढण्यासाठीचे. राईट. सो अ लो व्हॅल्यू लॉयरचा जॉब इथं गेला. बरोबर आहे. पण लॉयरचा जॉब नाही नष्ट झालाय का, तर नाही होणार आहे. राईट. I will need still lawyer, but then the lawyer will have to focus on really high value added work, not the sundry routine contract review job. राईट. हा नाही बरोबर आहे कारण म्हणजे आजकाल ते खूपच चालू आहे की इंजिनियर्स विल बी लुझिंग जॉब्स, AI सगळ्याच गोष्टी करतायत. पण हे पण आहे की आपण जर स्किल अपग्रेड केला हाऊ टू यूज AI इफेक्टिव्हली तर मे बी वी विल बी रेलेव्हंट Correct. इन कमिंग फ्युचर. Absolutely. या डिस्कशनमध्ये अजून एक महत्त्वाचा पॉइंट राहून जातो की वेन यू आर टॉकिंग अबाउट जॉब लॉस, यू आर ओनली लुकिंग ॲट द करंट जॉब स्ट्रक्चर. हम्म. म्हणजे थोडं इतिहासातलं एक्झाम्पल किंवा इतिहासातलं म्हणू दे, 50 वर्षापूर्वी भारतातलेच बघ ना की टांगेवाले होते. हा. रिक्षा आल्यानंतर टांगेवाल्यांचा जॉब केला. बरोबर. टांगे दुरुस्त चारा घोड्यांना देणारं, घोड्यांची काळजी घेणं, त्यांचे जॉब गेले. तर येस, सो जर आपली फ्रेम ऑफ रेफरन्स फक्त टांगे आणि त्यावेळेच्या रिक्षा एवढी रिस्ट्रिक्ट केली हम्म. तर देर इज अ जॉब लॉस. पण ॲट द सेम टाइम द इकॉनॉमी क्रिएटेड न्यू जॉब्स फॉर द होल व्हॅल्यू चेन ऑफ रिक्षा. राईट. आणि इफ यू लुक ॲट द नंबर ऑफ जॉब्स क्रिएटेड, द रिक्षा हॅज क्रिएटेड मोर नंबर ऑफ जॉब्स. दॅट इज एक्झॅक्टली. बियॉन्ड एनी डाऊट. त्यामुळे ए आयमुळे असंच होईल, आत्ताचे जे जॉब्स आहेत ते जातील. पण हम्म. देर विल बी, आता ते नवीन जॉब्स काय होतील हे आत्ता मला सांगता येणार नाही. कारण बिझनेस मॉडेल्स विल चेंज, बिझनेसचे एक्सपेक्टेशन्स विल चेंज, द स्पीड ऑफ बिझनेस विल चेंज. तेव्हा राईट. नवीन नीड्स, बिझनेस नीड्स तयार होतील. ज्या गोष्टी आत्ता करणं शक्यच नाही आहे ते करता यायला लागतील. म्हणजे बरोबर. टांग्याने एका ठिकाणून जायला 1 तास लागायचा, ते तू रिक्षा आल्यानंतर 15 मिनिटात जाता यायला लागलं. मग उरलेल्या 45 मिनिटात देर वर मोर इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी, देर वर मोर डिमांड्स जनरेटेड. ते ए आयनी तसंच होणार आहे. त्यामुळे राईट. ॲब्सल्यूट नंबर ऑफ जॉब्स दे विल इन्क्रीज असं मला वाटतं. ओके. नाईस, गुड टेक. कारण खूप लोक म्हणतात की जॉब्स कमी होतील बट
तुमचा एक वेगळा टेक आहे. या ऐकून छान वाटलं मला. तर सर आता एक तुमच्या जर्नीकडे परत आपण वळूयात. एक सेकंड इनिंग्स जी तुमची चालू झाली एक जॉबच्या ह्याच्यात, तर कसा अप्रोच केला तुम्ही त्याला? कारण आता आय थिंक तुम्ही इन्फोसिसही यू लेफ्ट इन्फोसिस अँड नाव यू आर वर्किंग विथ केपीएमजी ओव्हर इन KPMG. जपान. तर एक त्याचा कसा अप्रोच केला तुम्ही अँड आता पुढे काय असं? पुढे काय म्हणजे अ, मी इन्फोसिसमध्ये मी 12-13 वर्ष होतो. बरोबर. इनिशियल माझं जे ऑब्जेक्टिव्ह होतं की टू अंडरस्टँड लर्न व्हाय अँड हाऊ इन्फोसिस बिकेम इन्फोसिस. तर ते राईट. मी अचीव केलं. अजून तिथं शिकायला मिळालेल्या गोष्टी की इतक्या जायजॅन्टिक ऑर्गनायझेशनमध्ये हाऊ टू मेक पीपल मूव्ह. वर्टेसारख्या छोट्या कंपनीत मी किंवा आमचा सीईओ अजित होता, त्यांनी जे काय म्हणू ते विदिन मिनिट्स एव्हरीबडी वुड ॲग्री हम्म. अँड एव्हरीथिंग वुड गेट रिअलाइन्ड टू एक्झिक्युशन. बट इन्फोसिस सारख्या कंपनीमध्ये शक्य नाही आहे. प्रत्येकाचे व्हर्टिकल्स वेगवेगळे असतात. प्रत्येकजण आपलं पुरतंच बघत असतो. तर हे बरोबर. लोकांना आपल्याला जे करून हवं आहे, आपल्या ज्या डायरेक्शनमध्ये न्यायचं आहे, त्याच्यासाठी लोकांना कसं रिओरिएंट करून, रिअलाइन करून विदाउट हर्टिंग देम और विदाउट क्रिएटिंग एनी फ्रिक्शन इन द ऑर्गनायझेशन कसं मॅनेज करायचं हे खूप महत्त्वाचं लर्निंग होतं. ते एका सॅच्युरेशन पॉईंटला आल्यानंतर देन आय रिअलाइज की नाऊ इन वर्टेक्स आय मास्टर्ड दिस आर्ट ऑफ क्रिएशन. In Infosys, I mastered the art of how to navigate or how to harness the power of large organization uh, to generate राईट. business. Uh, so then I thought company like KPMG is one of the big four consulting companies, but very much their operations in Japan are very much local operations. It's 100% ओके. Japanese company. So I can apply these assets that I have and create another business model within KPMG. So at KPMG now, my one of the missions is to create a offshore delivery structure for KPM, our Japan operations. ओके. So again, I need to apply both. I mean, creation, the art of creation, as well as art of navigating or uh, हार्नेसिंग द. running this such a large राईट. organization spanning multiple continents, I would say. तर सर मला हे विचारायला खूप आवडेल तुम्हाला की तुमची पूर्ण जर्नीमध्ये यू हॅव टेकन सम ऑर अदर रिस्क. म्हणजे एक नवीन बिझनेस सुरू करणं ही स्वतःच एक रिस्क आहे. जरी तुम्हाला तेव्हा प्रोजेक्ट भेटत असले असते तरी काही गॅरंटी नव्हती की पुढे भेटतच राहतील. Absolutely. राईट. आणि हे अशाच आपल्याला टप्प्याटप्प्यावर रिस्क असतात. तर जे आपले ऑडियन्स आहेत किंवा सर्वांनीच एक रिस्क टेकिंग ॲबिलिटी कशी डेव्हलप केली पाहिजे किंवा ती कॅपॅसिटी कशी हळूहळू वाढवली पाहिजे तुमच्या मतेने? Um, रिस्क टेकिंग ॲबिलिटी काही खूप माझी होती किंवा असं मी रिस्क घेतोय मग आपलं काय होईल असा विचार केला असं मला वाटत नाही. ओके. मी आता मी जेनेरिक लोकांनी काय केलं पाहिजे या प्रश्नाच्या आधी हे आम्ही रिस्क कशी घेत गेलो ते थोडंसं मी सांगतो. की एक वन थिंग इज फॉर शुअर की आजच्या बिझनेस सिनारिओमध्ये इफ यू हॅव द कॅपेबिलिटी अँड एनर्जी यू विल नॉट डाय. राईट. समथिंग ऑर द वन डोअर क्लोजेस समथिंग एल्स ओपन्स. तिथे आन्सरिंग युअर अदर पार्ट की काय करायला पाहिजे की यू नीड टू हॅव अन ॲबिलिटी टू आयडेंटिफाय द न्यू डोअर. म्हणजे जी डोअर्स बंद झालेली आहे जिथं आपल्याला जाता आलं नाही त्याच्यावर फार दुःख न करता किंवा जे दार बंद झालं ते करताना जे आपण करत होतो तेच करत न राहता दुसरी अपॉर्च्युनिटी नवीन काय येते त्याच्याकडे बघण्याची ॲबिलिटी ही डेव्हलप करायला पाहिजे. मी त्याचं एक उदाहरण सांगतो की मी याच्या वर्टेक्सच्याच कॉन्टेक्स्टमध्ये.
की 2002-3 पर्यंत आम्ही इंडिया बेस्ड ऑपरेशन्स, जॅपनीज येणारी लोक शक्य तेवढे लॅटरल हायरिंग करून बिझनेस करायचा प्रयत्न करत होतो. पण 2003 किंवा 4 असेल, आय हॅड अन अपॉर्च्युनिटी टू विजिट चायना. ओके. One of our customers at that time, we were bidding for a large project with them. That customer was already working with a few Chinese companies. So somehow he liked me, the general manager, decision maker. So he offered me to take me with him to their Chinese vendors. ओके. तर मी त्याच्याबरोबर त्यांच्या चायना दालियान, शांघाई आणि बेजिंग 3 ठिकाणी मी व्हिजिट केली. आणि तिथं गेल्यानंतर मला प्रचंड शॉक बसला. म्हणजे जे काय मी तिथं बघितलं, दॅट वॉज बियॉन्ड माय इमॅजिनेशन. प्रोजेक्ट मीटिंग्स, हा जनरल मॅनेजर वेंट देअर, प्रोजेक्ट मॅनेजर टू कंडक्ट प्रोजेक्ट रिव्ह्यू. द एंटायर कॉन्व्हर्सेशन वॉज इन जॅपनीज. ओके. आपण चायनामध्ये आलो, तिथं चायनीज किंवा इंग्लिश कोणीही बोलत नव्हतं. हम्म, फ्रॉम हम्म, हम्म, हम्म. प्रोग्रामर्स टू दॅट वेंडर्स, प्रोजेक्ट मॅनेजर, देअर सेल्स पर्सन, एव्हरीवन वॉज इंटरॅक्टिंग विथ दीज कस्टमर्स इन जॅपनीज. तर ते बघितल्यानंतर मला कळलं की का आपल्याला या देशामध्ये एवढं बिझनेस डेव्हलपमेंट अवघड जाते. बरोबर आहे. म्हणजे दॅट वॉज अ डिव्हॅस्टेटिंग ब्लो, की हे शक्यच नाही आपल्याला या चायनीज कंपनीशी कॉम्पीट करून या कंपनीचा बिझनेस भारतात आणणं हे शक्यच नाही आहे. सो दॅट वन डोअर स्लॅम्ड ऑन मी. राईट. मग मला कळलं की हा का आपल्याला धंदा देत नाहीये. काहीतरी वेगवेगळी कारणं सांगून. पण द अदर डोअर ओपन वॉज की इट वॉज अ व्हेरी क्लिअर इंडिकेशन की जर आपण ही मेकॅनिझम, असं स्ट्रक्चर इंडियात केलं तर हा बिझनेस आपल्याला मिळू शकतो. सो वी स्टार्टेड जॅपनीज लँग्वेज ट्रेनिंग प्रोग्राम विदिन व्हर्टेक्स. ओके. वी क्रिएटेड फुल टाईम लँग्वेज प्रोग्राम. 6 महिने लोकांना तिथं जॅपनीज ट्रेनिंगला असाइन करून, त्या काळात दुसरं कुठलंही काम करायचं नाही, प्रोजेक्ट काम नाही, मला जॅपनीज लँग्वेज शिकणं ओके. हाच तुमचा जॉब. वी रिक्रुटेड 2 नेटिव्ह जॅपनीज इन्स्ट्रक्टर्स फ्रॉम जपान, सेंड देम टू पुणे, अँड दॅट इज हाऊ द कोर स्ट्रेंथ डेव्हलप्ड. आणि एंटिटी डेटा केम अस फॉर ॲक्विजिशन ओनली बिकॉज ॲट द टाइम ऑफ ॲक्विजिशन वी हॅड क्लोज टू 150 बायलिंग्वल पीपल इन इंडिया. ओके. आणि त्यावेळेला ही बायलिंग्वल स्ट्रेंथ भारतात बाकी कुठल्याही कंपनी, इन्क्लुडिंग TCS, इन्फोसिस, विप्रो, त्यावेळेला सत्यम, कोणाकडेही नव्हती. म्हणजे एक दार बंद झाल्यानंतर ते दुसरं उघडतं. उघडतं. आणि हे आजच्या काळात आणखीनच खरं आहे, कारण इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी इज इन्क्रीज, तुमची क्रॉस बॉर्डर बॅरियर्स हॅव कम डाऊन. त्यामुळे रिस्क टेकिंग ॲबिलिटी म्हणण्यापेक्षा व्हॉट वी नीड टू डेव्हलप इज आयडेंटिफाईंग अँड ग्रॅबिंग द नेक्स्ट ओपन डोअर. हम्म. म्हणजे राईट. आता मी चायनाला गेलो, माझ्या त्याच वेळेला अजून पुण्यातल्या 2-3 कंपन्या पण याच पर्स्युटमध्ये होत्या, आफ्टर द सेम कस्टमर. वी वर जॉईंटली ओके. अप्रोचिंग दिस कस्टमर, कारण द बिझनेस व्हॉल्यूम वॉज व्हेरी लार्ज. त्यामुळे आमचा प्रपोजशन म्हणजे कस्टमरलाही तसंच पाहिजे होतं की तुम्ही 3-4 कंपन्या आहेत, सगळ्या लहानच होते, 200-300 लोक, त्या सगळ्या हम्म, एकत्र हम्म, या. हम्म. ठीक आहे, आम्ही तसं करू. पण आउट ऑफ दॅट only we picked up this open door and invested in language. Other 2-3 companies did not. ओके. अगेन इट्स अ व्हेरी गुड टेक की रिस्क असते पण तिथे पण एक ऑपॉर्च्युनिटी आपल्याला असते असं. तिथेही एक ऑपॉर्च्युनिटी भेटू शकते. करेक्ट. मी आता मागे वळून बघितलं तर ठीक आहे, आम्ही जॅपनीज लँग्वेज ट्रेनिंग सुरुवात केली, खूप त्याच्यानंतर पैसेही त्याच्यावर इन्व्हेस्ट केले, कारण 6 महिने लोकांना फुल पगार देत होतो. बरोबर. प्लस जपानहून नेटिव्ह जॅपनीज इन्स्ट्रक्टर्स आम्ही पुण्यात हायर केले होते. इट माइट नॉट हॅव वर्कड आउट, हम्म. गॅरंटी काही नव्हती त्यावेळेला, किंवा कस्टमरने असं काही प्रॉमिस केलं नव्हतं की तुम्ही जॅपनीज शिकवलं तर मी तुम्हाला काम देईन म्हणून.
पण राईट. वी न्यू की वन्स वी बिकॉज दॅट इज द मेन हर्डल वन्स वी सॉल्व दिस प्रॉब्लेम हा कस्टमर नाही तर दुसरीकडे कुठेतरी पुढे नवीन दारं उघडतील आणि तसंच झालं. वी डिड नॉट गेट एनी बिझनेस फ्रॉम धिस पर्टिक्युलर कस्टमर पण वी गॉट डिफरंट बिझनेस आणि डिफरंट बिझनेसेस. पुढची दारं उघडत जातात. हा आता थोडासा जुना आहे पिक्चर ग्रॅव्हिटी नावाचा एक हॉलिवूड मूवी आहे हा. येस. की ज्याचं बजेट आपल्या मांगल्यांपेक्षा जास्त होतं वगैरे असं आलं होतं. तर ते मी बरेचदा बिझनेस हा किंवा बिझनेस किंवा आपलं इवन पर्सनल लाईफ सुद्धा ग्रॅव्हिटीशीच कम्पेअर करतो त्या मूवीच्या स्टोरीशी. ते सँड्रा बुलक आणि जॉर्ज क्लूनी जर बघितलं तुम्ही तर प्रत्येक 5-10 मिनिटाच्या इंटरव्हलमध्ये पुढे 10 मिनिटात काय होणार आहे ते हम्म. जगतील का मरतील हे बरोबर. प्रेक्षकांनाही कळत नाही. पण काही ना काहीतरी होत राहतं पुढे. ऑफकोर्स त्यांच्या स्किल्स पण महत्वाच्या आहेत. त्या नवीन अपॉर्च्युनिटी राईट. जे ते ग्रॅब करतात आणि ॲट द एंड ऑफ दी फॉर जॉर्ज क्लूनी डाईज सँड्रा बुलक द हम्म. हिरोईन रिटर्न्स बॅक टू द वर्ल्ड. रिटर्न्स बॅक. त्यामुळे जर तिथे त्या मूव्ही स्टोरी जर आपल्या आयुष्यात आहे तर प्रत्येक वेळेला आपण रिस्क ॲनलाइज करून पुढचं ठरवत गेलो असतो तर ते पहिल्या त्या सॅटेलाइटच्या इम्पॅक्ट नंतर सगळे त्यांनी गिव्हअप करून ते मेले असते तिथे. ते खूप सुंदर टेक आहे सर हा. मला हे विचारायला आवडेल तुम्हाला की स्वतःची कंपनी चालू करणं झालं किंवा जॉब करणं झालं आणि त्यातून पुढे ऑपॉर्च्युनिटीज भेटणं झालं. एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट असते ती नेटवर्किंग म्हणजे सामाजिक व्यवहार आपले लोकांशी. जसं आपण ते मागेही म्हटलेलं की वी शुड नेव्हर बर्न द ब्रिजेस त्यांच्याशी एक हम्म, रिलेशन हम्म. मेंटेन ठेवणं आहे. तर आजकाल तर सोशल मीडियाची जनरेशन आहे पूर्ण. ते कायम 24/7 दे आर ऑनलाईन, करेक्ट. एव्हरीथिंग इज ऑन द फिंगर टिप्स. बट हॅव्हिंग सेड दॅट, नेटवर्किंग नावाची गोष्ट नाही आहे त्याच जनरेशनमध्ये. म्हणजे ते ऑनलाईन भलेही हजारो लोकांशी कनेक्टेड असतील, पण वन टू वन कनेक्टेड खूपच कमी लोकांशी असतं त्यांचं. तर हे त्याच्यासाठी काय ऍडवाइस द्याल तुम्ही? अम, नाही हा ॲडव्हाइस मागणारा जो दृष्टिकोन आहे ना तो बदलला पाहिजे पण असं मला वाटतं. अ, कारण नेटवर्किंग वन टू वन कनेक्शन हे म्हणजे यातून आपली पिढी माझी पिढी वाढली आणि त्यांनी राईट. बिझनेस मोठे केले. पण आता मी या कोविडच्या काळातला जर आमचा एखादा प्रोजेक्ट गेला म्हणजे ट्रॅडिशनली जपानमध्ये फेस टू फेस कम्युनिकेशन इन पर्सन कम्युनिकेशन असलंच पाहिजे. हम्म. म्हणजे नुसता इनव्हॉइस द्यायचा असेल का पोस्टाने पाठवू शकतो मेलनी पाठवू शकतो पण तरी मी कस्टमरकडे तो घेऊन जायचो. ती जे काय 5 मिनिटं समोरासमोर फेस टू फेस कॉन्व्हर्सेशन व्हायचं. बॉडी लँग्वेजमधनं तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतात की नॉन व्हर्बल कम्युनिकेशन खूप असतं. तर त्यातनं बरोबर. एकमेकांबरोबरचा विश्वास वाढतो रिलेशनशिप स्ट्रॉंग होते. आता हे ट्रॅडिशनल नॉलेज आणि सगळं झालं. पण कोविड चेंज एव्हरीथिंग. कोविडच्या काळामध्ये मी इन्फोसिसमध्ये असताना एक जवळजवळ $60 मिलियन प्रोजेक्ट वी वन. वी ओके. एक्झिक्युटेड दॅट विदाउट मीटिंग कस्टमर इवन वन्स. अच्छा. म्हणजे सगळ्या रिमोट मीटिंग्स व्हायच्या. एकदा दोनदा किक ऑफ किंवा अगदी सुरुवातीचा जे फॉर्मल मीटिंग्स होतात त्यावेळेला लोक कॅमेरा ऑन करायचे. लोकांचे चेहरे सुद्धा माहिती नव्हते पण वी एक्झिक्युटेड द प्रोजेक्ट. त्यामुळे राईट. हा जो नेटवर्किंग किंवा वन टू वन कनेक्शनचा हा जो पॅराडाईम आहे तो आता चेंज होतोय असं मला वाटतं. ओके. सोशल मीडिया एव्हरीबडी इज कनेक्टेड पण असं नाहीये की त्याच्यात लोक वन टू वन कम्युनिकेशन करत नाहीयेत. हम्म, 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 हम्म. तिथेही तुम्ही त्याच्यावर कॉमेंट केला तरी दुसरा कोणीतरी कॉमेंट करतो. सो यू मे नॉट नो फेस ऑफ दॅट पर्सन बट यू नो दॅट पर्सन व्हर्च्युअली. येस फॉर ट्रॅडिशनल माइंड हे ते काय खरं नाहीये. तो कोण आहे खरंच खरंच तो म्हणतोय तो आहे का नाही हे आपल्याला माहिती नाहीये. देर इज अ लॉट ऑफ बरोबर. एम्बिग्युटी किंवा रिस्क इन्व्हॉल्व. आय आय ॲग्री. पण मी माझ्या मुलाचंच उदाहरण देतो की तो ही इज गोइंग ऑन अ लिटल डिफरंट करियर ट्रॅक. ही वॉन्ट्स टू बिकम अ पायलट. तर त्याच्यासाठी त्यांनी जी इन्फॉर्मेशन गोळा केली आहे ती सगळी त्यांनी ऑनलाईन त्याच्या
इंस्टाग्राम, डिस्कॉर्ड या सगळ्या चॅनेलमधनं त्यांनी लोकांशी बोलून केलेली आहे. त्यातल्या ओके. फार लोकांना तो इन पर्सन भेटलेला आहे. पण पीपल हॅव हेल्प हिम, गिव्हन इन्फॉर्मेशन. आता हेच मी राईट. बिझनेसला अप्लाय केलं तर LinkedInवर आपण कनेक्ट करतो. वी बरोबर. एक्सचेंज मेसेजेस ऑन LinkedIn. पीपल डू हेल्प, पीपल रिफर जॉब्स वगैरे. सो इट्स अ शिफ्ट इन पॅराडाईम. त्यामुळे कालपर्यंतचं जे रिलेशनशिप किंवा ट्रस्टचे जे निकष होते ते आपल्याला हम्म. थोडे बदलायला पाहिजेत. राईट. त्यामुळे ऑनलाईन आणि सोशल नेटवर्क कनेक्टिव्हिटी हे यात वाईट नाही आहे. इट्स गोइंग टू चेंज. इट्स गोइंग टू बी डिफरंट. बरोबर आहे. त्यामुळे एक्झॅक्टली. ते कनेक्ट तुम्ही कधी कसे तुमच्या करिअरसाठी किंवा तुमच्या बिझनेससाठी तुम्ही कसे वापरू शकता. इट शुड नॉट बी मड स्लिंगिंग ऑन कमेंटिंग अँड पॉलिटिक्स, हम्म. जिओ पॉलिटिक्स on social media. It should not be limited to that. And another thing is when you are talking on social media to the other person, uh, you talk assuming that he is in front of you. ओके. पण राईट. बरेचदा समोरासमोर बोलताना आपण खूप मेजर्ड बोलतो, पण ऑनलाईन असताना काय वाटेल ते बोलून जातो. बरोबर. कारण त्याचा बॅकलॅश आपल्याला लगेच नसतो. हम्म. पण जर तुमची सगळी रिलेशन्स, कम्युनिकेशन जर ऑनलाईन असेल तर नाव द यंग जनरेशन हॅज स्टार्टेड थिंकिंग ऑफ दॅट बॅकलॅश ऑल्सो. राईट. की हे असं मी म्हटलं तर तो माणूस त्याला हे आवडणार नाही. हे कॉन्व्हर्सेशन मी माझ्या मुलाकडून ऐकतो की त्याच्या कोणीतरी मैत्रीण कुठली तरी आहे समवेअर इन ईस्टर्न युरोप आणि आता युक्रेन रशिया या वॉरमध्ये. मला असं वाटतं पण मी 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 असं तिथं म्हटलं नाही कारण शी मी नॉट अप्रिशिएट दॅट. राईट. म्हणजे हे इट्स गोईंग इन टू अ डिफरंट फ्रेम ऑफ रेफरन्स. त्यात वाईट आहे असं नाहीये. पण आपण हे म्हणू शकतो की ऑनलाईन असावं ऑफलाईन असो, वन थिंग यू शुड फॉलो इज की एक व्यवस्थित कनेक्शन मेंटेन ठेवा. ती लाईन कुठेही क्रॉस करू नका. करेक्ट. असं. करेक्ट. You may not meet that person anytime in your life, राईट. in that online world, पण that trust relationship has to be there. आता हे ईस्टर्न युरोपचे जे सांगितलं माझ्या मुलाच्या केसमध्ये, आय एम शुअर इफ टुमॉरो इफ माय सन डिसाइड्स टू ट्रॅव्हल एनिवेअर देअर, that person and he will be connected, he will get some help from that person. बरोबर. गायडन्स, फिजिकल हेल्प नसली तरी. So राईट. the paradigm is changing and you हम्म. should not apply the last year's criteria or judgment parameters to राईट. this thing. बरोबर आहे. सर, तर मला हे विचारायला आवडेल तुम्हाला की तुमची जी जर्नी आहे ती खूप छान सक्सेसफुल जर्नी आहे. तुम्ही ओव्हरऑल स्वतःची कंपनी घेतलीत, हम्म. मग नंतर तुम्ही आता जॉबवरही खूप चांगल्या ह्याच्यात तुम्ही पुढे जात आहात. तर तुमच्या हिशोबाने सक्सेस म्हणजे काय असतं? म्हणजे मी हे प्रत्येक गेस्टला विचारतोच कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपल्या पॉडकास्टवर. तर सक्सेस म्हणजे काय? कारण प्रत्येकाची डेफिनेशन वेगळी असते. काहींचं असतं की मी अमुक अमुक पैसे कमवले, मी सक्सेसफुल. माझं एवढं एवढं नाव झालं, मी सक्सेसफुल. तसं तुमच्या हिशोबाने सक्सेसफुलचं डेफिनेशन काय आहे? खूपच फिलॉसॉफिकल प्रश्न आहे. की ज्याला असं काही फिक्स्ड उत्तर नाहीये, पण म्हणजे माझ्या दृष्टीने राईट. सक्सेस इज when people around you appreciate you, when they say, your family, your parents, friends, they say, oh, well done. Then that is success. When people may say that to you when you earn 1,000 rupees or $1 million or $10 million, कधी पण होऊ शकेल ते. पण I think that is the success, being appreciated by people around you or appreciated by people who you care for. ओके. जर तुमच्या लाईफमध्ये असा कुठला तो फुलफिलिंग मोमेंट होता की वा आता मी छान म्हणजे झालं माझं सगळं व्यवस्थित असं. अं, हा झालं सगळं व्यवस्थित असा पास्ट टेन्समध्ये मी कधी विचार करत नाही. फुलफिलिंग मोमेंट्स काय बरेचदा येत राहतात. आता या व्हर्टेक्सचा सेल ऑफ
was a fulfilling moment. Right. We were happy not only for ourselves, but it was bringing positivity to everyone involved. So that is a fulfilling moment when your son graduates. That's a fulfilling moment. Ki yes, whatever spent, energy, time I spent, that had shown fruits. अशा हे छोटे छोटे that includes thank you from customer after your delivery. राईट. की असे छोटे छोटे सक्सेसेस शेवटी अक्युमुलेट करून ते मला दुसऱ्या दिवशी उठायची एनर्जी देत राहतात. बरोबर. ठीक आहे. तर सर एक लास्ट प्रश्न आहे आपला आता, की सर जे आता एक नवीन जनरेशन आहे पूर्ण, जे आता सध्या कॉलेजमध्ये आहेत किंवा रिसेंटली जॉब जॉईन केला आहे, एस्पेशली इन द फील्ड ऑफ आय टी, तर यांना तुम्हाला जर काही ऍडवाइस द्यायची झाली तर तुम्ही काय ऍडवाइस द्याल यांना? Uh, if if the question says if they are in IT, uh, may- आणि now that we are talking because of my Japan experience, so let me focus on that part. Uh, okay, yes, Japan is one of the career choices that people should consider. Language is very much important. If time and resources permit, you do learn Japanese language. The possibilities or the opportunities are really great. Current This is a country where population is decreasing and country is opening up for immigration, whereas Hmm. rest of the world the doors have started closing. Japanese राईट. government is launching, Japanese universities are launching new schemes to attract foreign talent. Japanese government is uh, relaxing this visa or introducing new visa categories to accommodate different talent. Japan is definitely should be one of your career choices. Second, gone are the days where uh, cost arbitrage based business models worked. Hmm. Now you need to be expert in some domain, uh, either technology vertical or business vertical. We say in manufacturing, within manufacturing, some specific domain, but that develops over time. Not in college, but as you move ahead in the career, in 5 to 10 years, you need to focus on some specific domain where your specialty or specialization can develop. So, राईट. Japan as a career choice, and within that, some specific targeted domain. And that can be anything because the economy is so large and opportunities are so wide. So, any domain will bring you a great career. दॅट्स ग्रेट. Makes sense. धन्यवाद सर, तुम्ही पॉडकास्टमध्ये आलात आणि हे कॉन्व्हर्सेशन Thank you. करायला. थँक यू. Was happy if it helps people. येस.